यीशु का लहू जीवन है मिनिस्ट्री में आप सभी का स्वागत है। नीतिसूत्राचं पुस्तक 3रा अध्याय 1 वचन आपण काढणार आहोत यावेळेस। माझ्या मुला माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, पुढं कारण त्याच्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याणही तुला प्राप्त होतील। हालेलुया, हालेलुया। काय सांगतंय परमेश्वराचं वचन? माझ्या मुला माझे धर्मशास्त्र किंवा माझं नियमशास्त्र किंवा माझं वचन काय करू नको? विसरू नको। काय करू नको? काय करू नको? काय विसरायचं नाही आपल्याला? परमेश्वराचं वचन काय विसरायचं नाही? परमेश्वराचं वचन जर आपल्या चित्तात आणि परमेश्वराच्या आज्ञा आपल्यामध्ये आणि त्या आज्ञेप्रमाणे आपण काय करत आहे? वागत आहे। कशाप्रमाणे वागत आहे आपण? कशाप्रमाणे वागत आहे? तर परमेश्वराचं वचन काय सांगतंय? कारण त्यापासून तुला काय प्राप्त होणार आहे? काय प्राप्त होणार आहे? काय प्राप्त होणार आहे? बोला, मला परमेश्वरापासून दीर्घ आयुष्य। कोणतं आयुष्य? जे कधी संपणार नाही, कधी काय होणार नाहीये। म्हणजे तुम्ही एक लॉंग टाइम पर्यंत काय करणार आहे? जगणार आहेत। हालेलुया। कसे जगणार आहेत आपण? एकदम लॉंग टाइम पर्यंत। आणि काय सांगितलंय? कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याणही तुला काय होतील? प्राप्त होतील। काय होतील तुला? काय काय प्राप्त होणार आहे आपल्याला? दीर्घ आयुष्य, नंतर काय सांगितलंय? वयोवृद्धी, आणि तिसरी गोष्ट काय? कल्याण। हे तुला काय होईल? मग मला एक सांगा, न्यूज आपण काय ऐकतो? सडनली काय होतं? माणूस मरून जातो। अचानक काय होते? माणसं मरतात। मग ही सिच्युएशन जे दाखवते आपल्याला, ती खरी आहे की परमेश्वराचं वचन जे आपल्याला सांगत आहे ते खरं आहे? काय खरं आहे? काय खरं आहे? मग बायबलमध्ये काय सांगितलंय? जर परमेश्वराचं वचन आपल्या कुठं आहे? अंतःकरणामध्ये। कुठे आहे? आपल्या। मग त्या वचनापासून आणि त्या वचनाच्या आज्ञेनुसार चालल्यापासून आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे? दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी, आणि आपलं काय होणार आहे? किती गोष्टी भेटणार आपल्याला? फक्त कोणत्या गोष्टीने? परमेश्वराचं वचन ऐकण्याच्या द्वारे आणि ते काय करण्याच्या द्वारे? पाळण्याच्या द्वारे। हालेलुया, 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 हालेलुया। खूप अवघड आहे का? काय करायचं? फक्त परमेश्वराचं वचन ऐकायचं। काय करायचंय? आणि ते आपल्या अंतःकरणामध्ये काय करायचंय? साठवून ठेवायचंय। कशामध्ये साठवून ठेवायचंय? कारण प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या जगामध्ये राहत असता, या जगामध्ये तुम्ही अनेक अशा गोष्टी अजून भरपूर प्रमाणामध्ये ऐकणारे ऐकणारे ऐकणारे, आणि त्या ऐकून ऐकून आपलं मन एकदम काय होऊन जाणार? तुम्हाला माहितीये? भित्र होऊन जाणार आहे। काय होऊन जाणार आहे? काय होऊन जाणार आहे? आणि मग त्या भीतीमुळे ज्या गोष्टी आपल्यावर यायच्या नाहीत त्या गोष्टी आपल्यावर काय होणार आहेत? येणार आहेत। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। भीती जी आहे ना, ती माणसाच्या जीवनामध्ये तुम्हाला माहितीये सगळ्यात मोठा रोल प्ले करते। कारण की भीतीमुळे आज लोकांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे। हालेलुया। आणि भीती कशामुळे? तुम्हाला माहितीये? आपल्यामध्ये नसलेल्या विश्वासामुळे। म्हणजे आपल्यामध्ये जो अविश्वास आहे, काय आपल्यामध्ये? काय आपल्यामध्ये? आपल्यामध्ये काय येतो? अविश्वास। आणि त्या अविश्वास कशाला घेऊन येतो? भीतीला। कशाला घेऊन येतो? जे माणसं किंवा जे लोक सगळ्यात जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकत राहतात, इकडच्या तिकडच्या काय करत असतात, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त काय येते? भीती। काय येते? आणि ते काय करू शकत नाही? दीर्घ आयुष्य जगू शकत नाही। काय जगू शकत नाही? मला काही होतं काय? मला काही होतं काय? मला काही होतं काय? नॉर्मली काही दुखायला लागलं की लगेच काय वाटतं? मला काही होतं काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया। वचन माहित नाही, वचन वाचायचं नाही, प्रार्थना कधीतरी केली म्हणून केली, आणि मग या गोष्टीमुळे काय होतं तुम्हाला माहितीये? आपल्यामध्ये भीती निर्माण व्हायला लागते। आणि ती भीती आपल्यामध्ये कशाला घेऊन येते?
अविश्वास आला आणि त्या अविश्वासापासून आपल्याला काय प्राप्त होतं? आजार. काय प्राप्त होता? भीतीमुळे काय ते तुम्हाला माहितीये? ज्या गोष्टीची भीती आपण बाळगणार आहे ती गोष्ट आपल्यावर काय येणार? हालेलुया. तुम्ही जर नेहमी आजाराची भीती बाळगणार आहे, कशाची भीती बाळगणार आहे? कशाची भीती बाळगणार आहे? तुमच्यावर काय येणार आहे? आजार. काय येणार आहे? तुम्ही ज्या ज्या गोष्टींची भीती बाळगणार आहेत त्या त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहेत? एंटर करणार आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला समजून घेणं आपल्याला कशामध्ये वाढायचंय? विश्वासामध्ये. कशामध्ये वाढायचंय? कशामध्ये वाढायचंय? आणि विश्वास कसा निर्माण होणार आहे आपल्यामध्ये? ज्यावेळेस आपण परमेश्वराचं काय ऐकणार आहोत? वचन. काय ऐकणार आहोत? ज्यावेळेस तुम्ही वचन वाचणार आहे, वचन ऐकणार आहे, ते वचन आपल्यामध्ये परमेश्वराच्या विश्वासाला घेऊन येतं आणि विश्वासाच्या द्वारे बायबलमध्ये सांगितलंय तुमचं जे तारण झालंय ते कशाच्या द्वारे झालेलं आहे? कशाच्या द्वारे झालेलं आहे? कशाच्या द्वारे झालेलं आहे? प्रत्येकाला कशाची गरज आहे तुम्हाला माहिती आहे? विश्वासाची. कशाची गरज आहे? तुमचा विश्वास डगमगला की तुम्ही तारणापासून काय झाले? दूर झाले. कशापासून दूर झाले? कशापासून दूर झाले? तारण जे आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तारण हे काय? प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवून चालायला लागताना ते त्या तारणामध्ये काय करत आहे? चालत आहे. कशामध्ये चालत आहे? कशामध्ये चालत आहे? आता सपोज एक जहाज चाललेली, एक जहाज काय चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे आपण काय झालेलो आहे? बसलेलो आहे. कशामध्ये बसलेलो आपण? आणि जहाज एकदम स्थिर चाललेली. जहाज एकदम कशी झाली? आणि अचानक काय यायला लागलं? वादळ. काय यायला लागलं? आणि वादळ यायला लागले आणि मग जहाज काय व्हायला लागली? इकडे तिकडे हलायला लागली. काय व्हायला लागली? मग आता यामध्ये इम्पॉर्टंट काय? जे लोक विश्वासामध्ये आहेत ते कशाकडे बघत राहतील? त्या जहाजेकडे. कशाकडे बघत राहतील? आणि जी जहाज आहे हे जहाज चालवणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे जहाज चालवणारा? कोण आहे जहाज चालवणारा? मग जहाज परमेश्वर चालवत आहे, आपण त्या जहाजामध्ये बसलेलो आहे. आता त्यामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. काही लोक कशाकडे बघणार आहेत? आजूबाजूच्या परिस्थितीकडे. कशाकडे बघणार आहे? कशाकडे बघणार आहे? इकडून वादळ येतंय, इकडून वादळ येतंय आणि जहाज काय होते? हालत आहे. आणि काही लोक कोणाकडे बघणार आहे? येशूकडे. कोण चालवते ती जहाज? येशू. कोण चालवते? मग मला एक सांगा, जे लोक येशूकडे बघत आहे त्यांना माहिती आहे की येशू आपल्याला काय होऊ देणार नाही? डुबू देणार नाही. काय होऊ देणार नाही? काय होऊ देणार नाही? कारण त्यांचं लक्ष कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? आणि काही लोक येशू सोबत आहे त्या जहाजमध्ये बसलेले, पण त्यांचं लक्ष कशाकडे आहे? आजूबाजूच्या परिस्थितीकडे. कशाकडे? आजूबाजूच्या. कशाकडे? आजूबाजूच्या. आणि हे लक्ष जे आहे आजूबाजूच्या परिस्थितीकडे, ते कोणाचं लक्ष असतं तुम्हाला माहिती आहे? जे लोक परमेश्वराची काय करत नाही? प्रार्थना करत. काय करत नाही? काय करत नाही? काय करत नाही? प्रार्थना म्हणजे मला सांगा, आपण काय करतो? प्रार्थना म्हणजे काय करतो? आपण डोळे बंद करतो आणि कोणाकडे लक्ष लावतो? आपण कोणाकडे लावतो? आणि मग ज्यावेळेस परमेश्वराकडे आपण लक्ष लावते त्यावेळेस आपण त्याच्या बरोबर काय करत आहे? बोलत आहे. त्याच्या बरोबर काय करत आहे? प्रार्थनेमध्ये आपण येशू बरोबर काय करत आहे? बोलत आहे. आणि आपलं लक्ष कोणाकडे लागलेलं? पूर्णपणे कोणाकडे लागलेलं? पण मला एक सांगा, जर तुम्ही प्रार्थना करत आहे फक्त किती मिनिटाची? 10 मिनिटाची. किती मिनिटाची? आणि 15 मिनिटाची. लक्ष लागणार तुमचं येशूकडे? लागणार आहे. जेवढं जास्त तुम्ही प्रार्थनेमध्ये बसणार आहे तेवढं जास्त लक्ष कोणाकडे लावणार तुम्ही? येशूकडे. कोणाकडे लागणार आहे? आणि जेवढं कमी तुम्ही प्रार्थनेला बसणार आहे तेवढं जास्त लक्ष कशाकडे लागणार? तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे. कशाकडे लागणार आहे? कशाकडे लागणार आहे? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकत आहे, जेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकत आहे ना, या काहीच नाही. हा फक्त
प्रारंभ आहे, ही फक्त सुरुवात आहे. ही सगळ्या गोष्टी काय आहेत? कोरोना आला, जागोजागी भूकंप झाले, मऱ्या आल्या, अनेक ठिकाणी दुष्काळ पडले, अनेक राज्यावर उठले, अनेक ठिकाणी युद्ध झाले, अनेक गोष्टी आपण काय करत आहे? ऐकत आहे. काय करत आहे? आणि मग आपलं मन काय होते तुम्हाला माहितीये? घाबरत आहे. आपलं मन काय होते? आपलं मन काय होतं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपलं मन काय होते? घाबरत आहे. कारण आपलं मन काय नाहीये तुम्हाला माहितीये? स्थिर नाहीये. आपलं मन स्थिर केव्हा होऊ शकतं? ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये काय घालवणार आहे? वेळ घालवणार आहे. काय करणार आहे? आणि तो वेळ आपण अशा पद्धतीने नाही घालू शकत. किती मिनिटं प्रार्थना करून? किती मिनिटं? किती मिनिटं? सकाळी झोपेतून उठलो, डोळे बंद केले, 15 मिनिटं पण नाही होत तर लगेच आमेन. लगेच काय झाली प्रार्थना. काय आणि कुठं चाललंय? आपल्या आपल्या कामाला. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर जो आहे ना, तो प्रत्येक एक एक गोष्टीचा परफेक्ट प्लॅन देणारा परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्ट कोणी बनवलेली? कोणी बनवली? आणि त्या प्रत्येक गोष्टीचा प्लॅन तुम्हाला कोण देणार? तुम्हाला माहिती आहे? परमेश्वर. कोण देणार आहे? पण कधी देणार आहे? तुमच्या 15 मिनिटाच्या प्रार्थनेनं देणार आहे. 15 मिनिटाच्या प्रार्थनेनं तुम्ही बसले आणि डोळे बंद केले, येशू म्हटले की लगेच येशू येईल 15 मिनिटात तुम्हाला सगळं सांगेल दिवसभराचं आणि लगेच जाईल, असं होणार आहे का? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? बसवावं लागणार आहे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. कुठं बसवलं ना? परमेश्वराच्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, आता जे तुम्ही ऐकत आहेत, आता ज्या गोष्टी तुम्ही ऐकत आहे, ज्याने तुमच्या मनाला धास्ती बसत आहे, किंवा आता जे तुम्ही भीत आहे किंवा तुम्ही जे घाबरत आहे, हे काहीच नाहीये. याच्या पुढे अजून गोष्टी काय होणार आहेत? वाढणार. एवढं स्ट्रॉंगली वाढणार आहेत, एवढ्या भयानक पद्धतीने वाढणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला स्थिर जर राहायचंय, तुमची जी जहाज आहे ती डुबवी नाही असं तुम्हाला वाटतं, तुम्ही तारणाच्या जहाजामध्ये बसलेले आहेत, तर जर तुमचं लक्ष पूर्णपणे कोणाकडे लागलेलं आहे? येशूकडे. कोणाकडे लागलेलं आहे? तर तो तुम्हाला काय करू देणार नाही? डुबू देणार नाही. काय देणार नाही? पण जर तुमचं लक्ष कशाकडे लावते? तुमच्या परिस्थितीकडे. कशाकडे लावते? तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही किती जरी तारणामध्ये चालत आहे तरी तुम्ही काय होणार आहेत? डुबणार आहेत. काय होणार आहेत? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण एक वचन काढूया. आपण लूका सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 29व वचन काढणार आहोत. वाचा. लूका सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 29व वचन. त्याने त्यास एक दाखला सांगितला. अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुम्हीही ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. ओके, पुढं. तसेच या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती जण येत आहे? हालेलुया. सर्वजण येत आहेत. हालेलुया. सर्वजण लक्ष देत आहेत. तर काय सांगितलंय? त्याने त्यास एक दाखला सांगितला. येशू नेहमी त्याच्या शिष्यांबरोबर, त्याच्या लोकांबरोबर नेहमी कशाच्या द्वारे बोलत होता? दाखल्याच्या द्वारे. कशाद्वारे बोलत होता? आणि त्याने इथं पण एक दाखला सांगितलाय. काय सांगितलंय? अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुम्हीच ओळखता की आता काय सुरू झालेलं आहे? उन्हाळा. आता काय सुरू झालंय? आपण ज्यावेळेस झाडांकडे बघतो, आपण ज्यावेळेस ऋतूंकडे बघतो, आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टींकडे बघतोय, ऍटमॉस्फिअर कडे बघतो, त्याच्यावरून आपल्याला समजतं की कुठला ऋतू किंवा कुठल्या गोष्टी काय झालेल्या आहेत? चालू झालेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि इथं सांगितलंय की अंजिराच्या झाडाकडे बघितल्यानंतर त्याला ज्यावेळेस नवीन पालवी फुटायला लागती, त्यावेळेस कळायला लागतं आपल्याला की आता काय सुरू झालेलं आहे? उन्हाळा. काय सुरू झालाय? आणि इथं काय सांगितलंय? तसेच या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले. कोणत्या गोष्टी घडताना सांगितलंय? इथं काय सांगितलंय? या गोष्टी. कोणत्या गोष्टी? या गोष्टी म्हणजे काय तुम्हाला माहितीये? या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस सर्व जगामध्ये परमेश्वराच्या
सुवार्तेचा प्रचार सर्व जगामध्ये काय होईल, वाढेल आणि अद्भुत गोष्टी व्हायला लागणार आहेत. कशा गोष्टी होणार आहेत? कशा गोष्टी होणार आहेत? आज तुम्ही ऐकत आहे, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर महान आणि अद्भुत चमत्कार करत आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही बघत असाल की तुमच्या आजूबाजूला जे लोक बसलेले आहेत ते कोणीही एका धर्माचे, एका जातीचे, एका पंथाचे किंवा कोणी एक सारखे नाही, सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. हालेलुया. तुमच्या बाजूच्याकडे जरी बघितलं तुमच्या लक्षात येईल की सगळे वेगवेगळ्या गावातून आलेत, वेगवेगळ्या धर्मातून आलेत, वेगवेगळ्या जातीतून आलेत, वेगवेगळ्या पंथातून आलेत, वेगवेगळे लोक आलेले आहेत. कोणी एक समान नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय प्रियानं तुम्हाला माहितीये, सर्व लोक कोणाकडे येतात? परमेश्वराकडे. कोणाकडे येते? कारण परमेश्वर बोलला होता पश्चाताप करा, पश्चाताप करा, कारण परमेश्वराचं राज्य आता काय झालेलं आहे. आणि परमेश्वराचं राज्य म्हणजे काय प्रियांनो, की ज्या राज्यामध्ये कोणाच्या गोष्टी होत राहणार आहेत? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. कोणाची इच्छेप्रमाणे? कोणाची इच्छेप्रमाणे? आणि परमेश्वराची इच्छा नाहीये की कोणी लोक आजारामध्ये राहावे, कोणी लोक गरिबीमध्ये राहावे, कोणी लोक शापामध्ये राहावे, कोणी लोक बंधनामध्ये राहावे, कोणी लोक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये आणि दुःखामध्ये राहावे. हालेलुया. परमेश्वराचं राज्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, की तिथं परमेश्वराची इच्छा पूर्ण. हालेलुया. कोणाची इच्छा पूर्ण होणार आहे? आणि कधीच परमेश्वराची इच्छा नाहीये की त्याचे लेकर जे आहेत ते कशामध्ये राहावेत तुम्हाला माहितीये? आजारामध्ये राहावेत. हालेलुया. जर मी एक बाप आहे, मी कोण आहे? बाप आहे. तर मला जर माझं लेकरू आजारामध्ये दिसत आहे, माझ्याकडे सगळ्या शक्ती आहेत की माझ्या लेकराला मी काय करावं? बरं करावं. तर मी असा कठोर बाप बनून बसेल का की नाही, मी माझ्या लेकराला काय करणार नाही? बरं करणार नाही. असं कधी होईल का? जर मी जगिक बाप असून एवढा विचार करेल की माझं लेकरू आजारी पडलंय, त्याला मी ह्या डॉक्टरकडे घेऊन जाय, त्या डॉक्टरकडे घेऊन जाय, इकडे दाखव, तिकडे दाखव, सगळे प्रयत्न करून काय करणार आहे? सगळे प्रयत्न जेवढे मला करता येईल तेवढे सगळे प्रयत्न काय करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आपण जर जगिक बाप असून आपल्या लेकरांबद्दल एवढ्या गोष्टींचा विचार करतो, एवढ्या गोष्टींची आपण चिंता करतो, आपण एवढं आपल्या लेकरांना आपल्या जीवाच्या पाड आपण काय करतो? जपतो. तो तर आपला कोण आहे? स्वर्गीय पिता. तो कोण आहे आपला? कोणता पिता आहे? कोणता पिता आहे? कोणता पिता आहे? आणि जर तो स्वर्गीय पिता तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करत आहे, त्याने त्याच्या एकुलत्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलंय, मग विचार करा तो परमेश्वर किती प्रेम करणार आहे. हालेलुया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे की आपण देवाचे कोण होतो? शत्रू होतो. आपण देवाचे कोण होतो? आपण देवाचे कोण होतो? तुम्ही आणि मी पाप केल्यामुळे आपण देवाचे कोण होतो? तरी तो त्याच्या शत्रूंसाठी सुद्धा काय करण्यासाठी तयार झाला? जीव देण्यासाठी. काय देण्यासाठी? काय देण्यासाठी? येशूचं ज्यावेळेस तुम्ही वचन बारकाईने वाचणार आहे, तुम्हाला माहिती आहे येशूला ज्यावेळेस पकडून नेत होते त्यावेळेस त्याला एवढं ह्युमिलेट करत होते, एवढं ह्युमिलेट करत होते की खरंच जर तुम्ही वाचलं ना एक एक वचन, एक एक लाईन जर वाचली ना, तुम्हाला माहितीये त्याच्या डोळ्यावर काय केली होती? पट्टी बांधली होती. येशूच्या डोळ्यावर काय बांधली होती? आणि त्याला काय मारत होते? फटके मारत होते. आणि त्याला काय म्हणत होते? तू जर आहेस तर तू काय कर? ओळख. अंतर्ज्ञानाने तू काय कर ही गोष्ट. आता विचार करा, तो देव आहे, तो कोण आहे? त्याच्या डोळ्यावर काय बांधली आणि त्याला काय करत आहे? मारत आहे. त्याला काय करत आहे? आणि कोण मारते त्याला ते फटके? जे त्याचे सगळ्यात जास्त काय आहेत? शत्रू आहेत. त्याचे कोण आहेत? पाप केल्यामुळे सर्व मानवजात ही परमेश्वराची काय? शत्रू आहे का मित्र आहे त्याचे? मग त्याच्या शत्रू आहे, परमेश्वराचे वैरी आहे, देवाचे एवढे सगळे वैरी आहे, ते त्याला त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधते, त्याला मारत आहे आणि अंतर्ज्ञानाने काय म्हणणं ते त्याला की तू काय कर? तरी परमेश्वर काय? गप्प आहे. तरी येशू काय? कोणामध्ये आहे का एवढे पेशन्स, शांत राहण्याचे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मारत फटके, डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालत आहे. म्हणजे देवाचं जे सहनशीलता आहे त्याला कुठल्याही प्रकारची काय नाहीये? सीमा नाही.
हालेलुया, हालेलुया. आपण आपल्या मनुष्याच्या बुद्धीनं या गोष्टीचा जर विचार करायला लागलो ना तर एकदम आपण थक्क होऊन जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दोन राजांमध्ये दोन राजे होते, त्यांच्यामध्ये काय होतं? भांडण होतं. काय होतं? हेरोद मध्ये आणि त्या दुसऱ्या राजामध्ये, दोघांमध्ये काय होतं? भांडण होतं. पण ज्यास येशूचा खटला त्या दोघांकडे चालवायला लागले त्यावेळेस ते दोघं काय बनले? मित्र बनले. काय बनले? त्यांच्यामधलं जे भांडण होतं ते काय झालं? नाहीसं झालं. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे येशूला ज्यावेळेस ह्युमिलेट करत होते, त्याची दाढी ओढत होते, त्याचे केस, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालत होते, त्याला फटके मारत होते, एवढं सहन करणं कोणीही काय नाहीये, शक्य नाही. की जे कोण सहन करत होतं? येशू ख्रिस्त. कोण सहन करत होता? आणि कोणासाठी सहन करत होता? कोणासाठी? आणि जे आपण त्याचे कोण होतो? कोण होतो आपण त्याचे? आपण त्याचे वैरी होतो, आपण त्याचे शत्रू होतो. आणि तो आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी काय करत होता? कारण त्याला माहित होतं मी जर आज हे सहन करणारे तर हे माझ्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. हालेलुया, हे माझ्या राज्यामध्ये काय करणार आहे? तोपर्यंत कोणी स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून इथं काय सांगितलंय की ज्यावेळेस आपण घटना ऐकतो, आपण ज्या सीझन बघतो, ज्यावेळेस गोष्टींना ऐकतो, त्यावेळेस आपल्याला काय समजतं की देवाचं राज्य काय झालेलं आहे? जवळ आलंय. देवाचं राज्य काय आलेलं आहे? आणि खरंच मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही अनेक अशा घटना अजून ऐकणार आहेत की त्याच्यावर समजणार आहे की खरंच देवाचं राज्य काय झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी माइटी मिरॅकल्स घडत आहे, अनेक ठिकाणी चमत्कार घडत आहे. त्या प्रत्येक चमत्काराच्या द्वारे कळत आहे. तुम्हाला माहिती आहे, मी येशू मध्ये ज्यावेळेस नवीन आलो होतो ना, त्यावेळेस माझ्यामध्ये काय संकल्पना होती तुम्हाला माहिती आहे? माझ्यामध्ये असे दोन मन व्हायचे. किती मन व्हायचे? काय मन व्हायचे तुम्हाला माहिती आहे? आज ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो. मी म्हणायचो की परमेश्वर जो आहे तो फक्त कोणाचं तारण करतो? जे त्याच्यावर काय ठेवता? विश्वास. कोणाचं तारण करतो? जे त्याच्यावर काय ठेवता? आणि बाकीच्यांचं काय करणार नाही. त्यांचं असं कसं काय परमेश्वर आहे? मी काय म्हणायचो, असा कसा परमेश्वर आहे? परमेश्वर तर सगळ्या जगावर काय करतो? मग तो फक्त याच लोकांवर कसं काय प्रेम करू शकतो की जे त्याच्यावर काय ठेवणार आहे? आणि मग बाकीच्या लोकांचा नाश होणार आहे का? काय म्हणतो मी, बाकीच्या लोकांचं काय होणार आहे? मी म्हणायचो मग तर नाश होणारे लोक खूप जास्त आहे पृथ्वीवर. नाश होणारे लोक काय आणि वाचणारे तर खूप काय आहेत. मी म्हणतो नाही, काहीतरी गलत आहे काहीतरी. मी काय म्हणतो ह्या गोष्टीतून काहीतरी काय, एवढे लोक तर नाही परमेश्वर काय करणार? एवढ्या लोकांचा नाश झाल्यावर परमेश्वरला आवडणार आहे का? एवढ्या लोकांचा नाश झाला तर परमेश्वरला आवडणार आहे का? हे बहुतेक काहीतरी चुकीचं शिकवत आहे. हे काहीतरी काय करताय? हे मी नवीन प्रभू मध्ये आलो होतो, पण आज ज्यावेळेस मी त्या गोष्टी डोळ्याने बघतो, आज जर बघितलं ना, पृथ्वीवरच्या प्रत्येक राज्यामध्ये सगळे लोक कोणाकडे येते? कोणाच्या राज्यामध्ये येते? आणि कोणाकडे येते? आणि आज तुम्हाला माहिती काय कळत आहे? खरंच हा परमेश्वर जिवंत असा परमेश्वर. आणि खरंच जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचंच तो परमेश्वर काय करत आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज ज्या लोकांचा नाश होते त्या नाश होण्यापेक्षा ज्या लोकांचं तारण होते त्यांची संख्या जास्त आहे आज. हालेलुया. तुम्ही जर बघितलं, वरती बघितलं, नॉर्थ मध्ये पूर्ण पंजाब मध्ये परमेश्वराचं संजीवन आलेलं आहे. जर तुम्ही खाली बघितलं, साऊथ मध्ये पूर्ण तेलंगणा, हैदराबाद, पूर्ण सगळ्या ठिकाणी काय आलेलं आहे? परमेश्वराचं संजीवन आलेलं आहे. तुम्ही जर अरुणाचल प्रदेश बघितला, मेघालय बघितलं, पूर्ण लोक परमेश्वरच्या संदेशाचा काय करत आहे? स्वीकार करत आहे. तुम्ही गुजरात मध्ये बघितलं, या साइड मध्ये बघितलं, वेस्ट साइड मध्ये, तिथं सगळे लोक परमेश्वराचा काय करत आहे? स्वीकार करत. फक्त या भारत देशाची परिस्थिती, पूर्ण जगामध्ये लोक कोणाकडे वळत आहेत? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? देवाच्या राज्याची सुरुवात झाली.
आणि देवाच्या राज्यामध्ये लोक प्रवेश करत आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून हे खूप महत्वाचं प्रियांनो, जर तुम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्हाला जर ओळखायचंय की परमेश्वराचं राज्य जवळ आलंय, तर तुम्ही महान चमत्कार परमेश्वराचे बघणार आहेत. अशा अद्भुत साक्ष आम्ही ऐकतो, अशा अद्भुत टेस्ट मनी परमेश्वरचे ऐकतो की ज्यांना किडन्या नव्हत्या त्यांच्या किडन्या परमेश्वर बऱ्या करत आहे, ज्यांचे लिव्हर खराब झाले त्यांचे लिव्हर परमेश्वर बरं करत आहे, ज्यांना लेकरं होत नव्हते त्यांना सुद्धा परमेश्वर काय करत आहे. हालेलुया. इव्हन एवढंच नाही तर मेलेले लोक सुद्धा परमेश्वर काय करते. काहीच म्हणजे या गोष्टी अशक्य आहेत, या गोष्टी काय आहेत, पण परमेश्वर काय करते. एकाच गोष्टी होते, ती म्हणजे काय तुम्हाला माहितीये, परमेश्वराचं राज्य काय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, टिकून राहायचंय. काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये, काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला, कशामध्ये टिकून राहायचंय, कशामध्ये, द किंगडम ऑफ गॉड म्हणजे परमेश्वराचं जे राज्य आहे त्यामध्ये जर तुम्ही टिकून राहणार आहेत तर प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेनुसार तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. हालेलुया. आणि त्या एवढ्या महान होणार आहेत, मी तुम्हाला सांगतो एवढ्या महान होणार आहेत, तुमच्या कल्पनेच्या पलीकडे होणार आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. खरंच तुम्हाला सांगतो परमेश्वर खूप ग्रेट गॉड आहे, खूप चांगला परमेश्वर आहे. कसा परमेश्वर आहे. किती जणांनी अनुभव घेतला बरं परमेश्वर चांगला आहे म्हणून. कशावरून तुम्ही अनुभव केला की परमेश्वर चांगला आहे, कशावरून अनुभव केलाय की परमेश्वर खूप चांगला आहे, का बस बाकीचे म्हणताय चांगला आहे म्हणून तुम्ही पण म्हणताय. काय काय केलं परमेश्वर तुमच्या जीवनात. बर, जीवन बदलणार. अजून काय केलं, अजून आरोग्य दिलं, अजून बर तारण केलं परमेश्वराने, अजून परमेश्वराने पापातून बाहेर काढलं. हालेलुया. प्रत्येकाने परमेश्वराचा कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा काय केलाय. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय, परमेश्वराने त्याच्या राज्यामध्ये आपला प्रवेश केला. हालेलुया. परमेश्वराने आपला त्याच्या राज्यामध्ये काय केलाय आणि तो तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये त्याची इच्छा पूर्ण करत आहे. कोणाची इच्छा पूर्ण करत आहे, कोणाची इच्छा पूर्ण करत आहे. तुम्हाला माहिती आहे मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो होतो राहायला 2000 मला वाटतंय 20 मध्ये आलो होतो मी. 2020 मध्ये पैठण भागामध्ये राहायला आलो आणि 1-1.5 वर्ष एवढा टफ होता माझ्या जीवनातला. किती वर्ष, 1 ते 1.5 वर्ष एवढा टफ होतं की मी काय विचार करायचो, मी आलो नेमकं कशासाठी इकडं, काय विचार करायचो, मी आलो कशासाठी इकडं. आणि एवढं स्ट्रगल आहे, एवढं सगळं काय चालू आहे, स्ट्रगल चालू आहे. आणि मी विचार करायचो की नेमकं काय. हालेलुया. 2020 मध्ये 21 आणि 22 पूर्ण कशामध्ये होतो, स्ट्रगल मध्ये होतो. पण आज 2024 आणि 25 मध्ये कळत आहे की परमेश्वराने या योजनेसाठी परमेश्वर मला जागेत घेऊन आला होता की त्याच्या लोकांना परमेश्वराचं वचन सांगायचंय आणि त्याच्या लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये घेऊन यायचंय आणि लोकांचं काय करायचंय, तारण करायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर परमेश्वराचं राज्य तुमच्या जीवनामध्ये आहे ना तर तुम्ही कुठेही जाते, कसेही जाते आणि कुठेही परमेश्वर तुम्हाला घेऊन जाते, चिंता करू नका. काय करू नका. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ग्रेट गोष्ट करणार आहे. कशी गोष्ट करणार आहे, कशी गोष्ट करणार आहे, महान गोष्ट करणार आहे. हालेलुया. फक्त काय करत राहा, वेट करत राहा. काय करत राहा, बाजूच्याला म्हणायचं वाट पाहत राहा. काय पाहत राहा, काय पाहत राहा, गडबड करू नको, गडबड करू नको, घाई करू नको, वाट पाहत राहा. ज्या ज्या लोकांनी परमेश्वरासाठी वाट पाहत राहिलेले आहेत, धीराने सहन करत राहिलेले आहेत, त्यांनी परमेश्वराच्या महान गौरवाला बघितलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तुम्ही पण परमेश्वराच्या महान गौरवाला बघणार आहे. आजचं जे वचन आहे त्याचा अर्थच, त्याचा टायटलच हे
की आपल्याला परमेश्वराची धीराने वाट पाहत राहायची आणि त्याच्या राज्यासाठी आपल्याला काय करत राहायची? खटपट करत राहायची. काय करत राहायची? काय करत राहायची? देवाच्या राज्याची आपल्याला धीराने वाट पाहायची आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायची? हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही परमेश्वरच्या महान गौरवाला तुमच्या जीवनामध्ये बघणार आहे. आणि तो महान गौरव काय राहणार तुम्हाला माहितीये? राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तुम्हाला आकाशामध्ये घ्यायला येणार आहे आणि तुम्ही त्याची मंडळी म्हणून स्वर्गामध्ये त्याच्या बरोबर घेतल्या जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. तर इथं काय सांगितलंय? मी तुम्हाला खचित सांगतो की ही सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी काय होणार नाही? नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच काय होणार नाही? सगळं नाहीसं होऊन जाईल पण काय नाहीसं होणार नाही परमेश्वरचं. तरी तर पुढे काय सांगितलंय? 34वं वचन वाचा. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आदर्शीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमच्या अंतःकरणे भरावून जाऊन तो दिवस तुमच्या पाशाप्रमाणे आकाशमध्ये. हालेलुया, हालेलुया. काय सांगितलंय? तुम्ही काय करा? सांभाळा. काय करायचं आपल्याला? बाजूच्याला म्हणायचं तू स्वतःला सांभाळ. म्हणा बाजूच्याला, हलून म्हणा स्वतःला सांभाळ. काय म्हणजे? स्वतःला काय कर? म्हणा बाजूच्याला स्वतःला सांभाळ. कशापासून सांभाळायचं तुम्हाला माहितीये? काय सांगितलंय? तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आदाशीपणा. कोणता पणा? कोणता पणा? आदाशीपणा म्हणजे काय? काय करत राहायचं? काय करत राहायचं? फक्त कशाच लागलेलं आहे? माग काय लागलं आपल्या? फक्त हे खाऊ का ते खाऊ, हे खाऊ का. टीव्हीवर पण प्रोग्राम कशाचे चालू असतात? ऍडव्हर्टाईज कशाची ती. आणि आता तर खाण्यासाठी लोकांना सिटीमध्ये एवढं जास्त फ्लेक्झिबल केलंय की त्यांनी ऑर्डर केली की 20 मिनिटांमध्ये काय येईल. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्हाला माहिती जेवढं आपण खाणार आहे, काय करणार आहे आपण? जेवढं आपण कशाला मजबूत करणार आहे? आपल्या शरीराला. कशाला मजबूत करणार आहे? आणि आपला आत्मा काय होणार आहे? वीक होणार आहे. आपला आत्मा काय होऊन जाईल आणि आपलं शरीर काय होईल? तंदुरुस्त. आपलं शरीर काय होईल? सगळ्यात मोठं जे पाप झालं ते पण कशाच्या द्वारे झालं? कशाच्या द्वारे झालं? अगोदर हवेनं बघितलं त्या फळाकडे आणि तिला त्या फळाला खाण्याचा काय झाला? मोह झाला आणि ती त्या फळाकडे काय करत राहिली? दररोज यायची, बघायची आणि त्याच्या ती मोह मध्ये पडली आणि एक दिवस तिनं ते काय केलं? खाल्लं. एक दिवस काय केलं तिनं? तुम्ही पण बघा, काही खायचं असेल त्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये पहिले विचार येणार. हालेलुया. खूप दिवस झाले आज काय खाल्लं नाही, ही गोड वस्तूच खाल्ली नाही, ही काय करायची? खायची. हे कशामुळे होतं तुम्हाला माहितीये? की आपण आपल्या मनामध्ये ती गोष्ट येत आणि मग आपण त्या मिळवण्यासाठी आपण काय करतो? हालेलुया, हालेलुया. एवढं ओव्हर इटिंग, जेवढं जास्त तुम्ही खात राहणार आहे, खात राहणार आहे, खात राहणार आहे, तुमच्या शरीराला तुम्ही काय करणार आहे? कमजोर करणार आहे. काय करणार आहे? त्याच्यापासून आपल्याला काय करायचंय? सांभाळायचं. काय सांगितलंय इथं? काय सांगितलं? तुम्ही काय करा? सांभाळा. काय करा तुम्ही? नाही तर कदाचित आदाशीपणा. कोणतापणा? खाऊन 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 आपलं शरीर काय होणार आहे? आळशी बनणार आहे. काय बनणार आहे? काय बनणार आहे? आळशी बनणार आहे. आणि मग ओव्हर इटिंग करण्यामुळे शरीर आळशी बनल्यामुळे आपण कुठलेच काम करू शकणार नाही. कुठलेच काम काय? ना प्रार्थना, ना वचन, ना सुवार्ता, ना कुठलेच बाकीचे काम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग सगळ्यात पहिली गोष्ट कंट्रोल करायचं तर सगळ्यात पहिले कशावर कंट्रोल करायचंय? खाण्यावर. कशावर कंट्रोल करायचंय? कशावर कंट्रोल करायचंय? तर आपण बघतो जो एसाव होता त्याने डाळीसाठी, मसुरीच्या डाळीसाठी आपला ज्येष्ठत्वाचा जो अधिकार आहे तो काय करून टाकला होता? कशासाठी? फक्त काय म्हणला की लवकर काय कर मला याकोबा, ते काय कर मला दे. जर मी नाही खाल्लं तर मी काय होऊन जाईन? खरंच मरणार होता का? मरणार होता तो. पण त्याचं शरीर काय झालेलं होतं तुम्हाला माहितीये? त्याचं शरीर बॉस झालं होतं आणि त्याचा आत्मा काय झाला होता? गुलाम झाला होता. त्याचा आत्मा काय झाला होता? की तो काय करत होता? एक शिकार करणार होता.
काय करणार होता? शिकार करणारा होता, एक नेमबाज होता. तो त्या रानामध्ये गेला होता काय करण्यासाठी? शिकार करण्यासाठी. आणि मग त्याने ते मेहनतीचं काम केलं आणि मग नंतर तो पूर्ण शरीर त्याचं थकलं आणि त्याच्या शरीराला कशाची गरज होती? अन्नाची. कशाची गरज होती? आणि म्हणून मग त्याने समोर बघितलं आणि लगेच त्याला ते खाण्याचा काय झाला? मोह आला आणि म्हणून त्याने त्याच्या ज्येष्ठत्वाच्या अधिकाराला काय करून टाकलं? हालेलुया, हालेलुया. आपण खातच राहतो, आपण काय करत राहतो आणि कशामध्ये गुंतून जातो? जगामध्ये. कशामध्ये गुंतून जातो? फक्त काय चालू आहे? खाणं, पिणं, पांघरणं आणि झोपणं. बस एवढ्याच गोष्टीमध्ये काय झालेलो आपण? अडकून गेलेलो. हालेलुया, हालेलुया. तर काय सांगितलंय? नाहीतर कदाचित आदर्शीपणा आणि नंतर काय सांगितलंय? दारूबाजी. नंतर काय सांगितलंय? बघा, जे लोक जेवढे दारू पिता त्याच्यामुळे पूर्ण संसाराचा काय होतो? नाश होतो. मी तर काही लोकांचे असे स्टेटमेंट ऐकलेले आहेत जे आता मोस्ट ऑफ द लोक खूप असे माझ्या प्रोफेशनल मध्ये माझ्या सोबतचे आहेत ना, तर त्यांना आम्ही म्हणतो की काय दारू पिणं हे काय चुकीचं आहे. दारू पिणं काय आहे? पण ते काय म्हणता? नाही, दारू पिणं चुकीचं नाही, दारू जास्त पिणं काय? असं कधी ऐकलं का तुम्ही? दारू पिऊन लोकांनी चांगले कामं केलेले म्हणून. तुम्हाला माहिती आहे एक सगळ्यात मोठा प्रकार काय झालेला आहे? नोहाच्या मुलींना नोहाला काय पाजलं होती? दारू. काय पाजली होती? आणि नोहाने सगळ्यात जास्त काय पिली होती? जो नोहा, ज्या नोहाचं परमेश्वराने काय केलं होतं? काय केलं होतं? त्या तारूमध्ये बसून त्याच्या फॅमिलीला, नोहाच्या फॅमिलीला काय केलं होतं? वाचवलं होतं. आणि तुम्हाला माहितीये नंतर ते वाचल्यानंतर त्यांनी काय केले? दारू पिले होते. काय पिले होते? हालेलुया. सॉरी, नोहाचं नाही, कोणाच झालं होते? लोट. कोणाच झालं होतं? कोणाच झालं होतं? लोटाची गोष्ट झाली होती. कोणाची गोष्ट झाली होती? की लोट ज्या वेळेस त्या देशातून काय झालं होतं? सदोम आणि गमोरा मधून काय आला होता? बाहेर आला होता. कुठून आला होता? सदोम आणि गमोरा मधून काय आला होता? बाहेर आला होता. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये की त्यावेळेस तो काय आला होता? अति दारू पिल्यामुळे काय झालं होतं? त्याने चुकीच्या गोष्टी केल्या होत्या आणि त्याच्या मुलींच्या द्वारे मवाबी वंश काय झाला होता? जन्माला आला होता. कोणता वंश जन्माला आला होता? चुकीच्या गोष्टी केल्यामुळे, दुष्कर्म केल्यामुळे. कधीच प्रियांनो दारूमुळे कुठल्याच गोष्टी काय नाहीये चांगल्या नाही झालेल्या. दारू पण जी आहे ती शरीराचा काय करत आहे? नाश करत आहे. कशा नाश करत आहे? आणि शरीर देवाचं काय आहे? मंदिर आहे. शरीर देवाचं काय आहे? हालेलुया. इथं काय सांगितलंय की तुम्ही जर बघितलं ना, जेवढे पण प्रायव्हेट सेक्टर्स आहेत त्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये सर्रास काय चाललं तुम्हाला माहिती आहे? पार्ट्या चालतात आणि त्यामध्ये दारू म्हणजे एकदम काय आहे? एकदम नॉर्मल गोष्ट आहे. कशी गोष्ट? एकदम सगळे लोक कशामध्ये अडकलेले असतात? दारू पिण्याच्या गोष्टींमध्ये. कशामध्ये अडकलेले असतात? असं कोणीच त्या प्रायव्हेट इंडस्ट्रीज मध्ये नाहीयेत की ते काय पित नाही? दारू. आता आमची लास्ट टाइम हे झाली होती, आमची अवॉर्ड फंक्शन झाला होता. काय झाला होता? अवॉर्ड फंक्शन पहिल्या दिवशी होता आणि दुसऱ्या दिवशी कंपनीची पार्टी होती. दुसऱ्या दिवशी कंपनीची काय होती? आणि त्या पार्टीमध्ये सगळ्यांना काय होती? दारू फ्री होती. कशासाठी? पिण्यासाठी. आणि सगळे लोक, सगळे मॅनेजर असू द्या, कोणी छोटे छोटे वर्कर असू दे, सगळे काय करत होते? दारू पित होते. इव्हन मागच्या कंपनीच्या पार्टीज मध्ये गेलो त्यावेळेस लेडीज सुद्धा दारू पित होत्या. हालेलुया. म्हणजे या गोष्टी एवढ्या नॉर्मल करून टाकल्या सैतानाने. काय करून टाकलेल्या आहेत? आणि एवढी दारू भेटत होती, एवढी दारू जेवढी तुम्ही प्याल तेवढी दारू तुम्हाला काय होते? फ्री होती. म्हणजे अशा अनेक गोष्टी प्रायव्हेट सेक्टर मध्ये जर तुम्ही सिटीज मध्ये गेले, तुम्ही वेगवेगळ्या मेट्रो सिटीज मध्ये गेले तर तुम्ही बघितलं ना, तर तिथं या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये या गोष्टींचा प्रभाव खूप जास्त काय होते? वाढत आहे. हालेलुया. की तुम्ही या ज्या सगळ्या आपण ज्या या भागामध्ये राहते इकडे एवढा त्या गोष्टींचा प्रभाव नाहीये, पण बाहेरच्या दुसऱ्या ज्या आपण मेट्रो सिटीज मध्ये बघत आहे या गोष्टी एवढ्या वाढत आहेत, एवढ्या गोष्टी वाढत आहे की तिथं असं म्हणलं जातं जे दारू पित नाहीये ना त्याला एकदम चुकीच्या गोष्टीनं काय केलं जातं? बोललं जातं. म्हणजे जो पिणारा नाही का तो पण तिथं काय करायला लागतो? हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. आणि हे कशामुळे प्रियानं तुम्हाला माहिती आहे? कारण की ही काळाची लक्षण आहेत. ही काळाची काय आहेत? की देवाचं राज्य जवळ येणार आहे आणि सैतान त्याचे जे हतियार आहेत ते एक्सप्लोज करायला लागणार आहे आणि लोकांना तो कशामध्ये अडकायला लागणार आहे? या जगातल्या गोष्टींमध्ये. हालेलुया. म्हणून आदाशीपणा करणं, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कसं येणार आहे? जसं पारधी लोक असतात ते काय करतात? ते पास टाकता कशासाठी? त्या पक्ष्यांना काय करण्यासाठी? तिथं काय टाकलेले असतात? दाणे टाकलेले असतात. काय टाकलेले असतात? आणि ते तिथं पक्षी जातात आणि त्यांना काय वाटतं? हे काय आहेत? आपल्याला खाण्यासाठी येत काय? आणि ते जाता त्या खाण्याच्या मोहामुळे तिथं जात आणि त्याच्यामध्ये काय होऊन जातं? विश्वासणाऱ्याची गोष्ट पण अशीच होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. की जे काय करत आहे? आदाशीपणा करत आहे. कोणतापणा करत आहे? फक्त काय चालू आहे? काय चालू आहे? फक्त खाणं. काय चालू आहे? फक्त काय चालू आहे? फक्त हालेलुया. आणि काय म्हणता? आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कशासाठी जगता? कशासाठी जगता म्हणता? कशासाठी? नाही, एक चांगला शब्द वापर. काय म्हणता? कशासाठी जगतो आपण? पोटासाठी. कशासाठी जगतो? कोणाला पण काय विचारलं ना, का रे तुम्ही कशासाठी जगता? ते काय म्हणता? कमवायचंय आणि काय करायचंय? कमवायचंय आणि काय करायचंय? बाकी दुसरा काही उद्देश नाही माहिती. फक्त काय करायचंय? खायचंय, प्यायचंय, मजा करून घ्या, खाऊन घ्या, पिऊन घ्या आणि काय होऊन जा? मरून जा. बाकी काहीच माहित नाही आपल्याला. काय उद्देश आहे आपल्या जगण्याचा? फक्त काय माहितीये? आणि काय करायचं? प्यायचं, 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 खायचं आणि काय होऊन जायचं? कशासाठी आलो होतो? माहित नाही. आणि कशासाठी गेलो? ते पण माहित नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण या गोष्टी तुम्हाला पाशामध्ये काय करणार आहे? अडकवणार आहे. म्हणून खूप महत्वाचं आहे की आदाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंतःकरण काय होऊ नये? भारावून जाऊन काय होऊन? गुंगी लागलेली आपल्याला फक्त कशाची? या गोष्टींची. माझा संसार, माझं घर, माझा पैसा, माझ्या गाड्या, माझी साडी, माझा बंगला, सगळ्या गोष्टीमध्ये काय झालेलं? फक्त अडकून गेलो. कशामध्ये अडकून गेलेलो? कशामध्ये? संसार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग पुढे काय सांगितलंय? भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल, कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येणार आहे. तुमच्यावर पण येणार आहे आणि पृथ्वीच्या पाठीवर जे सगळे लोक राहते त्यांच्यावर पण तसंच होणार. हालेलुया, हालेलुया. म्हणजे सगळे लोक कशामध्ये अडकणार आहेत? ओव्हर इटिंग, खाण्यामध्ये, संसाराच्या चिंतेमध्ये आणि दुसरी गोष्ट काय तुम्हाला माहितीये? दारूबाजीमध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण इथं काय सांगितलंय? तुम्ही तर होणाऱ्या सर्व गोष्टी चुकवायस मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. काय करायचं आपल्याला? या सर्व, पहिले काय म्हणायचंय? या सर्व गोष्टी चुकवायस. या सर्व गोष्टी काय करायचं आपल्याला? कोणत्या गोष्टी चुकवायच्या? आदाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता. किती गोष्टी चुकवायच्यात? पहिली कोणती? आदाशीपणा. कोणता पणा? कोणता पणा? जास्त काय करायचं नाही? बाजूच्याला म्हणायचं आदाशीपणा नाही करायचा. काय करायचं नाही? काय करायचं नाही? दुसरी गोष्ट कोणती? दारूबाजी. कोणती गोष्ट? आणि तिसरी गोष्ट संसाराची. कशाची चिंता? बोला बाजूच्याला. कशाची चिंता नाही करायची? बोला. कशाची चिंता नाही करायची? हलवा बाजूच्याला बोला. कशाची चिंता नाही करायची? कशाची चिंता नाही करायची? नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये अडकवणार आहे? पाशामध्ये. कशामध्ये अडकवणार आहे? आणि तो दिवस आपल्यावर कसा येणार आहे? अकस्मात. कसा येणार आहे? जशी न्यूज ऐकली ना सकाळी, अचानक काय झालं? ऍक्सिडेंट झाला. कशाचा? विमानाचा. आणि काय झाले? अजित दादा काय झाले? होतं कोणाला एक्सपेक्टेशन? तसंच अचानक न्यूज ऐकाल तुम्ही काय?
येशूची मंडळी रात्रीतून काय गेली? स्वर्गामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आपण कशामध्ये बसतो? बाकीचे लोक कशामध्ये बसतात? हालेलुया. काय खावं, काय प्यावं आणि काय याच्याच माग लागतील. हालेलुया, हालेलुया. आणि तो दिवस कसा येईल? एकदम अकस्मात. कसा येईल? एकदम. रात्री झोपले होते आणि सकाळी पाहिलं तर अर्धे लोक गायब. अर्धे लोक काय आले? वूप करून काय केले? रॅप्चर मध्ये. आणि बाकीचे जे होते ते फोन लावून बसतील. कुठे गेले? न्यूज मध्ये येईल अचानक एवढे लोक काय झाले? एलियन आले आणि एलियन काय केले? घेऊन गेले. कोण घेऊन गेले? अशी परिस्थिती होईल. हालेलुया. पण जे लोक या गोष्टींना काय करणार आहे? चुकवणार आहेत. बोलायचं या गोष्टींना काय करायचंय? बाजूच्याला म्हणा, या गोष्टी तुला चुकवायच्या आहेत. तुला जास्त खायचं नाही, दारू बिलकुल प्यायची नाही, आणि संसाराची चिंता बिलकुल करायची नाही. सगळ्यात चिंता करणारा कोण आहे? आपला संसार कोणी दिलाय? त्याची चिंता पण करणारा कोण आहे? हालेलुया, हालेलुया. आणि काय सांगितलं? तुम्ही तर होणाऱ्या सर्व गोष्टी चुकवास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी काय करत राहा? प्रार्थना करीत जागृत राहा. बाजूच्याला म्हणचं प्रार्थना करीत जागृत राहा. 15 मिनिटं प्रार्थना नाही करायची. हलवा द्याला म्हणा, 15 मिनिटं प्रार्थना नाही करायची. 15 मिनिटं प्रार्थना करायची नाही. हलवा द्याला म्हणा, 15 मिनिटं प्रार्थना नाही करायची. तर आपल्याला कंटिन्यू प्रार्थनेमध्ये राहायचंय. आणि कसं राहायचंय? जागरूक राहायचंय. झोप नाही घ्यायची. काय नाही घ्यायची? काय नाही घ्यायची? झोप म्हणजे ही झोप नाही तर कोणती झोप? हालेलुया. कशामध्ये गुंतून नाही राहायचं? फक्त संसारामध्ये. कशामध्ये? काय करत राहायची? प्रार्थना. काय करत राहायची? तर ज्यावेळेस तुम्ही आदाशीपणा म्हणजे ओव्हर इटिंग टाळणारे आणि फास्टिंग करणारे, काय करणार तुम्ही? आता आपण 3 दिवस फास्टिंग नाही करणार आहे. आता आपण वाढवणार आहे. आपण 7 दिवस फास्टिंग करणार आहे. किती दिवस फास्टिंग करणार आहे? किती दिवस फास्टिंग करणार आहे? एक पूर्ण आठवडा आपण काय करणार आहे? फास्टिंग मध्ये जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. कारण आपल्याला आपल्या शरीराला ट्रेन करणं खूप काय. तो जेव्हा म्हणणार मला दे, तेव्हा काय म्हणायचं? नाही भेटणार. ते काय म्हणणार? मला दे, नाही भेटणार. हालेलुया. जेव्हा शरीर काय म्हणन? गरीब बनत आहे आज मला काय कर? दे. त्याला काय? तुला बिलकुल भेटणार. कारण तू कशामध्ये? उपवासामध्ये. कशामध्ये? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आपल्याला प्रार्थना करीत काय करायचंय? काही लोक उपवास करतात पण काय करत नाही? काय करत नाही? आणि वचन पण काय करत नाही. आपण जागरूक कशाने होतो तुम्हाला माहितीये? वचन वाचण्याच्या द्वारे. कशाच्या द्वारे? जेव्हा वचन खोलतो आणि आपण वाचतो. आता आपल्याला ही गोष्ट कुठून कळाली? की जास्त आदाशीपणा केला, दारूबाजी केली, संसाराच्या चिंता केल्या तर आपण या गोष्टीने भारावून जाणार आहे. आणि अकस्मातपणे आपल्यावर तो दिवस पाशाप्रमाणे येणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये फसणार आहे. तर त्या गोष्टीसाठी आपल्याला काय करायचंय? जागरूक राहायचंय. म्हणजे आपल्याला या गोष्टी टाळायच्या. या गोष्टी कशातून समजल्या आपल्याला? परमेश्वराच्या मोबाईल मध्ये टाइम घातल्याने कळणार आहे, रील्स बघितल्याने कळणार आहे, इन्स्टावर 24 घंटे ऑनलाईन राहिल्याने बघणार आहे, समजणार आहे. हालेलुया, हालेलुया. जेवढा टाइम भेटेल तेवढा टाइम कशामध्ये घालवायचा? परमेश्वरच्या कशामध्ये? हालेलुया, हालेलुया. जेवढा टाइम तुम्ही या जगामध्ये, मी फास्टिंग मध्ये आणि फक्त पोटाला मारणं चालू आहे, प्रार्थना नाही, वचन नाही, आणि फक्त काय चालू आहे? उपवास. काय चालू आहे? फक्त तुम्ही कोणाला मारत आहे? पोटाला. कशाला मारत आहे? जर तुम्ही प्रार्थना करत राहणार आहे तर तुम्ही परमेश्वराचे डिवाइन प्लॅन समजून घेणार आहे. कशाचे प्लॅन समजून घेणार आहे? परमेश्वराच्या योजना तुम्ही काय करणार आहे? कारण तुमचं शरीर हे जे मॉर्टल शरीर आहे, हे जे शरीर मरणार आहे, हे जे शरीर आहे हे मरणार आहे. हे मॉर्टल शरीर तुमचं काय होतं? डेट होतं. तुमची आत्मा स्ट्रॉंग होती आणि ती आत्मा परमेश्वर सुद्धा काय आहे? आत्मा आहे.
परमेश्वर काय आहे? परमेश्वर काय आहे? आणि मग आपला आत्मा आणि परमेश्वरचा आत्मा एक होतो. कशामध्ये? प्रार्थनेमध्ये. तुम्ही असं खा आणि बसा प्रार्थना करायला, जांभळ्या यायला लागतील, झोप यायला लागेल, डुलक्या लागतील. कशामुळं? कारण तुम्ही शरीरामध्ये काय आहेत? स्ट्रॉंग आहेत आणि आत्म्यामध्ये काय आहेत? वीक आहेत. आत्म्यामध्ये काय आहे? मग लगेच डोळे बंद करताना इकडचे विचार येईल, तिकडचे विचार येईल, इकडचे याची आठवण येईल, तिकडचे लगेच थांबा मोबाईल घेतो आणि पहिले पेमेंट करतो आणि मग नंतर कशाला बसतो? प्रार्थना. नाही थांबा, मेसेजचा पहिले रिप्लाय देतो आणि मग नंतर काय करतो? 15 मिनिटं प्रार्थना करून लगेच मेसेज आला, लगेच टुंग वाजलं, लगेच मोबाईल पहिले रिप्लाय देतील आणि परत कुठं बसतील? डिवाइन कनेक्शन जुडणार आहेत का? डिवाइन प्लॅन समजून घेणार आहेत का? डिवाइन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये एक्सप्लोज होणार आहेत का? कशामुळे येऊ शकणार आहे? कारण की आपण परमेश्वरासोबत एक मन होऊन प्रार्थनेमध्ये काय केलं नाही? बसलो नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणारे आणि वचन वाचणारे, तुम्ही जागरूक होणारे परमेश्वराच्या वचनाला काय करून? ऐकून. हालेलुया. म्हणून फास्टिंग फक्त हे नाही प्रियांनो, काय की तुम्ही फक्त काय करत आहे? पोटाला काय करत आहे? पास्टर माझा उपवास, पास्टर माझा काय? आणि प्रार्थना किती वेळ केली होती? नाही पास्टर, ते टाइमच नाही भेटला, जरा ड्युटीला गेलो होतो. काय भेटला नाही? टाइमच नाही भेटला. कुठे गेलो होतो? संध्याकाळी घरी आल्यावर काय करा? प्रार्थना. किती मिनिटाची प्रार्थना? देवा मी तुला धन्यवाद देतो की मी आज काय केलं? दिवसभर काय केलंय? फास्टिंग केली. काय केली आज? बस तेवढंच. आणि झाले. काय केलं? काहीच नाही. फक्त काय केलं? उपवास केला. आणि कशाला मारलं? फक्त शरीराला. पण ज्यावेळेस डोळे बंद करून प्रार्थना करताना आणि परमेश्वरच्या प्लॅनला आपल्या जीवनामध्ये समजून घेण्यासाठी परमेश्वराकडे काय मागाल? सहाय्य मागाल. हालेलुया. पित्या मी प्रार्थना करत आहे, मी फास्टिंग करत आहे या गोष्टींसाठी, आणि मला तू ज्ञान आणि बुद्धी दे. तू मला सांग मी कशा पद्धतीने गोष्टी करू. हालेलुया. आणि तू मला सहाय्य कर या गोष्टींमध्ये करण्यासाठी. तू मला तुझे डिवाइन ज्ञान, डिवाइन गोष्टी तू मला काय कर? प्रकट कर. हालेलुया. आणि देव तुम्हाला सांगणार आहे त्या प्रेयर मध्ये की तुम्हाला काय करायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही कर्जाच्या बंधनामध्ये, कशामध्ये तुम्ही? आणि ते बंधन तुमच्या जीवनातून तुटत नाहीये. ते बंधन काय होत नाहीये. आणि तुम्ही ज्या फास्टिंग मध्ये जाल, तुम्ही प्रेयर कराल त्याच्यासाठी, आणि त्या बंधनाला काय कराल? तोडाल. आणि तुम्हाला परमेश्वर प्रार्थना करून तुम्हाला देवाचा आत्मा सांगेल की तू काय कर? तुझ्याकडे जे काही आहे ते परमेश्वराच्या राज्यामध्ये पेर. परमेश्वराच्या राज्यामध्ये काय कर? जर आपण शरीरामध्ये, तर आपण काय म्हणणार आहे? एवढंच तर आहे. आणि कसं काय पेरू द्यावा? काय म्हणतो आपण? एवढंच तर आहे, कसं काय पेरू द्यावा? पण जर तुम्ही आत्म्यामध्ये स्ट्रॉंग आहे, तुम्ही काय म्हणणार आहे? एवढं आहे ना, पेरून टाकतो. देव मला याच्यापेक्षा काय करणार आहे? हालेलुया. तुम्ही जे पेरणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जागरूक होऊन परमेश्वराचं वचन वाचणार आहे आणि कबूल करत राहणार आहे, देव तुमच्या जीवनामध्ये त्या बरकतीला काय करणार आहे? पाठवणार आहे. आणि प्रत्येक तुमचं ते कर्जाचं बंधन काय होणार आहे? तुटणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाजूच्याला काय म्हणायचं? प्रार्थना करीत काय कर? बोला, प्रार्थना करत जागृत राहा. प्रार्थना करत जागृत राहा. कारण आपल्याला काय करत राहायचं? नेहमी प्रार्थना करत. कसं राहायचंय? कसं राहायचंय? हालेलुया, हालेलुया. आता एक लास्ट वचन काढू आपण. यावेळेस काढणार आहोत पेत्राचे दुसरे पत्र. रिबा शियांद्रो साखांद्राबा नमा शियांद्रोबो. तिसरा अध्याय, पेत्राचे दुसरे पत्र, तिसरा अध्याय. आणि याच वाचणार आपण 9वं वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. हालेलुया, हालेलुया. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ज्यावेळेस नवीन देवामध्ये आलो होतो त्यावेळेस मी काय विचार करत होतो की एवढेशे लोक परमेश्वरामध्ये आणि एवढे सगळे लोक परमेश्वरापासून काय आहेत? दूर आहेत. परमेश्वरापासून काय आहे? तर असं तर होऊ शकत नाहीये. तो न्याय नाहीये. हा तर काय आहे? अन्याय आहे त्या बाकीच्या लोकांवर. हालेलुया. पण आता देवाचं राज्य, परमेश्वराचं राज्य, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे.
म्हणून जास्त लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये काय करत आहे, जाते. हालेलुया. आता मी ज्यावेळेस देवामध्ये आलो त्यावेळेस मी आलो होतो देवामध्ये 2017 मध्ये आलो होतो. आज 2025 चालू आहे. एवढा टाइम पिरियड गेलेला आहे आणि त्या टाइम पिरियड मध्ये एवढे लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये काय करत आहे, प्रवेश करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग प्रियांनो विचार करा, जर तेव्हा ज्यावेळेस येशूवरती स्वर्गात घेतला गेला आणि तो काय म्हणला की मी लवकर तुम्हाला काय करायला येणार आहे, आणि जर तू तेव्हाच जर घ्यायला आला असता आपण गेलो असतो का, आपलं तारण झालं असतं का. हालेलुया. आता पण अजून पण आपल्या घरातले कितीतरी लोक त्यांचं काय होणं बाकी आहे. सगळेच लोक आज विश्वास ठेवताय का, आज सगळ्याच लोकांचं तारण झालेलं आहे का. म्हणून प्रियांनो परमेश्वर जर परमेश्वर काय सांगतोय, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसं विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने काय करत आहे, सहन करत. काय करते धीराने, त्याची सहनशीलता परमेश्वरची खूप काय मोठी. आपण काय म्हणतो, अरे येशू आपल्याला त्रास व्हायला लागला काय म्हणतो आपण, येशू येईना का बरं नाही घ्यायला, लवकर आला पाहिजे घ्यायला. हालेलुया. घरातले लोक लेच त्रास द्यायला लागले मला, लवकर येशू काय करायला आला पाहिजे. काय म्हणतो ऋषिकेश ब्रदर, लवकर आला पाहिजे येशू काय करायला. काय येशू का बरं आहे नाही अजून. हालेलुया. लवकर आला पाहिजे. हालेलुया. पण तो कशामुळे येत नाही, तो धीराने काय करत आहे, सहन करत आहे. काय करत आहे, कारण अजून कितीतरी लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये येण्याचं काय बाकी. हालेलुया, हालेलुया. आणि ते लोक त्याच वेळेस येणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला पण अहम भूमिका करायची आहे, आपल्याला खूप मोठी गोष्ट करायची. इथं काय सांगितलंय, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी काय करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करते. धीराने तो काय करते. आणि पुढे सांगितलंय, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी काय करावा, पश्चाताप करावा. सर्वांनी काय करावा, काय करावं सर्वांनी. खूप महत्वाचं प्रियांनो, काय करणं, पश्चाताप. पण आता ती वेळ नाहीये की आपण नेहमी फक्त काय करत राहायचा, आज दारू पिऊन घ्यायची लगेच उद्या जाऊन संध्याकाळी काय करायचा, पश्चाताप. आता उद्यापासून नाही पिणार देवा, आणि परत काय करायचं, परत सकाळी उठलो की कुठं, आणि परत संध्याकाळी काय करायचं, लेस पिलो होतो मी आज, आता काय करतो, पश्चाताप करायचा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर कधीच त्या गोष्टींकडे काय करायचं नाही, डोखून बघायचं नाही, कधीच त्या गोष्टीच्या मार्गामध्ये सुद्धा काय करायचं नाही. आणि त्याच्यासाठी कोणाकडे सहाय्य मागायचं, परमेश्वराकडे. त्याच्यासाठी कोणाकडे सहाय्य मागायचं, की देवा तुझा आत्मा मला सहाय्य करू दे, की मी परत त्या चुकीच्या गोष्टींमध्ये काय करू नये, जाऊ नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे सांगितलं, तरी चोर येतो तसं प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन लयात जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. हे सगळं जे दिसत आहे ना, हे सगळं जळून काय होणार आहे, भस्म होणार आहे. अगोदर पृथ्वीचा नाश कशाने झाला, पाण्याने. आता दुसऱ्यांदा पृथ्वीचा नाश कशाने होणार आहे, अग्नीने. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून पुढे काय सांगितलंय, यास वाचा 11 वचन. तर ही सर्व अशी लयात जाणारी आहेत, म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. हालेलुया. काय सांगितलं, तरी ही सर्व अशी लयात जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत. कोणत्या वर्तणुकीत, बाजूच्याला हलवायचं, काय पवित्र वर्तणूक. कोणती वर्तणूक, कोणत्या वर्तणुकीत राहायचं आपल्याला, कोणत्या, अशुद्ध गोष्टींमध्ये आपल्याला काय करायचं नाही, जायचं नाही. हालेलुया. ज्या ज्या अशुद्ध गोष्टी असतील, जे जे अपवित्रता असेल, त्यापासून आपल्याला काय करायचंय, दूर राहायचंय. तुम्हाला माहितीये काय होतं, ज्यावेळेस आपण पवित्रतेमध्ये चालत नाही, कशामध्ये चालत नाही, आपण अपवित्रतेमध्ये चालतो ना, त्या सैतानाला काय भेटतो तुम्हाला माहितीये, आपल्यामध्ये घुसण्याचा काय भेटतो, चान्स भेटतो. काय भेटतो आपल्यामध्ये घुसण्याचा, तुम्ही एक जरी आज्ञा ब्रेक करत आहे, काय करत, एक जरी आज्ञा तुम्ही काय करत आहे, तुम्ही चर्चमध्ये येते, तुम्ही प्रार्थना करत आहे, तुम्ही चर्चमध्ये येते, तुम्ही काय करत आहे, पण तुम्ही घरी जाऊन जर तुम्ही पाप करत आहे, म्हणजे काय, तुम्ही व्यभिचार करत आहे,
व्यभिचार म्हणजे हा नाहीये की तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही व्यभिचार करत आहे, म्हणजे तो व्यभिचार नाहीये. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामध्ये जरी काय करत आहे, विचार करत आहे, काय करत आहे, तर तरी सुद्धा तुम्ही त्याच्या बरोबर काय केलेला आहे, व्यभिचार केलेला. काय केलेला आहे, काय केलेलं आहे. मोबाईल आहे, त्याच्यावर सर्रास तुम्ही चुकीच्या गोष्टी काय करत आहे, बघत आहे, काय करत आहे. तर तुम्ही त्या बघण्याच्या द्वारे सुद्धा तुमच्या मनामध्ये कोणत्या विचार येते, त्या गोष्टीच्या द्वारे सुद्धा तुम्ही काय करत आहे, अपवित्र ठरत आहे. काय ठरत आहे, काय ठरत आहे. हालेलुया, हालेलुया. सिंपल भाषेत सांगतो, तुम्ही चर्चमध्ये तुम्ही प्रार्थना करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे, तुम्ही मोबाईल मध्ये जाते, तुम्ही इन्स्टा खोलत आहे आणि इन्स्टा खोलून तुम्ही काय करत आहे, चुकीचे रील्स बघत आहे, चुकीच्या गोष्टी काय करत आहे, बघत आहे. त्याच्याद्वारे दुष्ट आत्मे तुमच्यामध्ये काय करत आहे, घुसत आहे. दुष्ट आत्मे काय करते, इथं आले, इथं कशामध्ये राहते, पवित्रतेमध्ये. कशामध्ये राहते, इथून कुठे गेले, घरी गेले आणि लगेच काय ओपन केला, मोबाईल, आणि त्याच्यातून काय बघत आहे, चुकीच्या गोष्टी. काय करते, त्याच्यातून दुष्ट आत्मा कुठं घुसणार आहे, आपल्यामध्ये. कुठं घुसणार आहे, आणि तो घुसन, आणि फक्त तेवढा घुसणार नाही, तर तो तुम्हाला चुकीच्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा काय करेल, भाग पाडेल. काय करेल, आणि मग तुम्ही जर त्या गोष्टी केल्या, तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी करणार आहेत, मग ते जे काय रिॲक्ट तुम्ही करणार आहे, त्याच्याद्वारे कर्स आपल्या जीवनामध्ये येणार आहे. कोणते जीवन काय येणार आहे आपल्या जीवनामध्ये, जे लोक व्यभिचाराच्या पापामध्ये ना, त्यांच्या जीवनामध्ये कर्जाचा दुष्ट आत्मा त्यांना कधीच काय करत नाही, सोडत नाही. कर्जाचा दुष्ट आत्मा काय करत नाही, त्यांची हेल्थ मध्ये नेहमी काय राहणार आहे, प्रॉब्लेम्स राहणार आहेत. त्यांच्या शरीरामध्ये नेहमी काय राहणार आहे, अनेक अशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये काय करणार आहेत, काम करत राहणार. कारण त्यांनी काय केलंय, पवित्रतेमध्ये चालायचं सोडून अपवित्रतेमध्ये स्वतः गेले. तुम्हाला माहिती आहे, सैतान कोणालाच कधीच डायरेक्टली त्या गोष्टीमध्ये टाकत नाही. कोणाला टाकतो का डायरेक्टली, तो अगोदर त्याच्या समोर त्या गोष्टी काय करतो, घेऊन येतो. काय करत असतो, आणि त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय किंवा नाही करायचंय, ही चॉईस कोणाच्या हातामध्ये. हा फॅन आहे, याचं बटन दाबलं तर हा काय होणार आहे, फिरणार आहे. देवाने असं बनवलंय का आपल्याला, त्याने आपल्या समोर चॉईस ठेवलेली. काय ठेवलेली, मी तुझ्या समोर बरं आणि वाईट दोन्ही पण काय करत आहे, ठेवत आहे, पण तू काय निवड, श्राप आणि आशीर्वाद मी तुझ्या समोर काय केलेले, पण तुला काय निवडायचे, आशीर्वाद. जीवन आणि मरण मी तुझ्या समोर काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. पण सैतान माणसाला एवढं मोहामध्ये पाडतो की माणूस काय निवडतो, मग मरण. काय निवडतो, आशीर्वाद निवडतो का, जीवन निवडतो का, तो काय निवडतो, मरण. प्रियांनो, तुम्ही हे खूप महत्वाचं आहे की हे डिसाईड केलं पाहिजे. मी 2026चा स्टार्टिंगचा मंथ आहे, या दिवसापासून मी डिसाईड करणार आहे की मी परमेश्वरच्या पूर्ण पवित्रतेमध्ये काय करणार आहे, चालत राहणार. जी जी गोष्ट मला अपवित्र करणार आहे, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, युट्यूब असो किंवा माझे मित्र असो, मी त्यांना ब्लॉक करणार आहे आणि त्या गोष्टींना मी काय करणार आहे, काढून टाकणार आहे. हालेलुया. त्या गोष्टींना काय करणार आहे, आणि मग त्या गोष्टींपासून तुम्ही काय होणार आहे, दूर होणार आहे. तुम्ही त्या गोष्टीपासून काय होणार आहे, पण जर तुम्ही त्या गोष्टींच्या जवळ जात राहणार आहे, हवा जी होती ना, ती नेहमी कुठं जात होती, त्या तुम्ही पण कुठं जाणार त्या गोष्टीच्या जवळ, आणि मग एक दिवस ती गोष्ट काय होणार आहे, घुसणार आहे. काय होणार ती गोष्ट, आणि तुम्हाला ती करण्यासाठी काय करणार आहे, भाग पाडणार आहे. आणि मग तुमच्या जीवनामध्ये सैतान म्हणतो, वा वा, चर्च मध्येच आराधना चालली होती का, चर्च मध्येच ओरडून ओरडून प्रार्थना चालू होती का, आता मी घुसतो तुझ्यामध्ये. हालेलुया. आणि मग असा घुसन, आणि बरोबर त्याच्या जीवनामध्ये काय घेऊन येईन, श्राप. काय घेऊन येतो, आणि मग आपण काय म्हणतो, मी एवढी प्रार्थना करत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहे, पण मला फील होत नाही अनॉइंटिंग, किंवा फील होत नाही मला काय, परमेश्वराच्या गोष्टी. हालेलुया. कशामुळं, कारण आपण स्वतःच कोणाला जागा दिलेली आहे, सैतानाला. कशामध्ये जाऊन, अपवित्रतेच्या गोष्टीमध्ये जाऊन. कोणत्या गोष्टीमध्ये जाऊन, सगळ्यात मोठं साधन आहे सैतानाचं काय करण्याचं, मनुष्याला कशामध्ये पाडण्याचं, पापामध्ये. कशामध्ये पाडण्याचं, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर इथं काय सांगितलंय, म्हणून पवित्र वर्तणुकीत, कशामध्ये,
कोणत्या वर्तणुकीत? कोणत्या वर्तणुकीत? बाजूच्याला हलवण काय म्हणायचं? कोणत्या वर्तणुकीत? आपल्याला कशामध्ये चालायचंय? पवित्रतेमध्ये चालायचंय. कशामध्ये चालायचंय? पवित्रता म्हणजे जे लोक या जगापासून काय केलेले? वेगळे केलेले. कसे केलेले? ते जगाबरोबर मिक्स नाही होणार आहेत. यांचे हे पण करत आहेत चुकीच्या गोष्टी आणि त्याच्यापेक्षा आपला वरचढ नंबर आहे. तुम्ही थोडं करताय का आम्ही तुमच्यापेक्षा? म्हणजे काय याचा अर्थ? आणि आपण स्वतः म्हणायला काय म्हणून घेतो? आम्ही कोण आहे? पवित्र आहे. आम्ही कोण आहे? आणि आम्हाला ते चालत नाही, आम्हाला ते काय होत नाही. आणि ते जे करत नाही का त्याच्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा वरचढ आहे. काय करण्यासाठी? चुकीच्या गोष्टी करण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. पार्ट्या करण्यामध्ये एक नंबर, दारू पिण्यामध्ये एक नंबर, वाईन पिण्यामध्ये एक नंबर, आणि आम्हाला काय चालत नाही, आम्हाला काय होत नाही. अशी ख्रिश्चनिटीची अशी काय ओळख आहे जगामध्ये. हालेलुया, हालेलुया. ख्रिश्चनिटीची अशी काय ओळख आहे. काय म्हणता की तुमचा परमेश्वर जो आहे तो काय करतो? त्याला काय चढवता? वाईन चढवता. त्याला काय चढवता? ते तुमचे ते लोक 31ला किंवा ख्रिसमसला छोटे छोटे ड्रेस घालून मुली किंवा मुलं काय करता? डान्स करता, पार्ट्या करता, नाचता, या गोष्टी करता. याशी काय ख्रिश्चनिटीची काय जगामध्ये ओळख आहे. हालेलुया, हालेलुया. कशामुळे या गोष्टी? कारण की त्यांनी परमेश्वराच्या वचनाला काय केलेलं नाही? ओळखलं नाही आणि वाचलेलं नाही. हालेलुया. पण आपण तसे लोक आहेत का? आपण कसे लोक आहेत? पवित्र केलेले. कसे लोक आहेत? की जे लोक करत आहेत जगातले त्यामध्ये आपण कुठल्याही गोष्टींमध्ये काय करायचं नाही? इन्व्हॉल्वमेंट आपलं नसलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून काय सांगितलंय? म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून. कशामध्ये राहून? कोणत्या भक्तीत? कोणत्या भक्तीमध्ये? कोणत्या भक्तीमध्ये? सुभक्ती म्हणजे चांगली भक्ती. जी भक्ती सकाळी 10 वाजता चालू होऊन जाते आणि 11 वाजता काय होऊन जाते? चर्च किती वाजता? सकाळी गेलो आपण 10ला आणि 11ला चर्च काय आलं? संपलं. आणि कोणती भक्ती चालू आहे? सुभक्ती. 15 मिनिटं 2-3 गाणे, 15 मिनिटं असं वचन येऊन वाचून दाखवणार आणि नंतर सगळे मिळून प्रार्थना करणार. झाली प्रार्थना. कुठे चालले? घरी. झालं चर्च. संडेचं चर्च काय झालं. अशी अशी सुभक्ती राहणार आहे का? जिथं तुम्ही वर्शिप 1 घंटा तुम्ही काय करत राहणार आहे? वर्शिप करणार आहे आणि परमेश्वर खुश होऊन तुमच्यामध्ये काय होणार आहे? उतरून येणार आहे आणि तिथं मायटी मिरॅकल्स परमेश्वर करणार आहे. हालेलुया. जिथं तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकणारे समजून घेणारे आणि तुम्हाला कळणारे, हा मी आजपर्यंत या गोष्टी करत होतो पण मला आता वचनातून परमेश्वराच्या दासाने सांगितलंय ही गोष्ट चुकीची आहे. जर मी याच्यामध्ये माझा हात आहे किंवा मी या गोष्टी करत आहे तर मला एक चान्स आहे की मला या गोष्टी काय करायच्यात? सोडून द्यायच्या. काय करायच्यात? आणि तिथं आपण रिपेंडन्स करतो. तिथं आपण काय करतो? पश्चाताप करतो, पापाची कबुली देतो आणि क्षमा मागून काय करतो? सोडून देतो. आणि सगळ्या गोष्टी ब्लॉक करून टाकतो की मी आता या अपवित्रतेच्या गोष्टीमध्ये काय करणार नाही? जाणार नाही. तर मी कशामध्ये चालणार आहे? पवित्रतेमध्ये. हालेलुया. ही आहे सुभक्ती. की तुम्ही ज्या भक्तीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपल्याला काय सोडायचंय, काय धरायचंय आणि परमेश्वरामध्ये कसं काय करायचंय? वाढायचंय. याला म्हटलेली कोणती भक्ती? सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत. देवाचा दिवस येण्याची काय करायची? काय करत राहायची? हालेलुया, हालेलुया. देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. हालेलुया. देवाच्या दिवस येण्याची आपल्याला काय करायची? हालेलुया, हालेलुया. देवाचा जो दिवस आहे ना, येशू खूप लवकर त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? म्हणून आपण निरंतर प्रार्थना करत जागृत राहणं गरजेचं आहे. पवित्र वर्तणुकीत राहणं गरजेचं आहे. सुभक्तीमध्ये एकत्र येऊन परमेश्वराचे डिवाइन प्लॅन समजून घेणं गरजेचं आहे आणि लोकांना सुवार्थ सांगून देवाच्या राज्यामध्ये घेऊन येणं खूप काय आहे. देव जर या जगाचा नाश करत नाही, येशू येत नाही घ्यायला, सहन करत आहे, धीराने सहन करत आहे, कारण त्याची इच्छा आहे लोकांचा उद्धार व्हावा, लोकांचं तारण व्हावं. म्हणून तुम्हाला माहितीये सुसमाचार सांगण्यासाठी, सुवार्थ सांगण्यासाठी देवाचे देवदूत नाही येणार आहे की तुम्हाला येऊन सुवार्थ सांगतील. ते काम त्यांनी कोणाला दिलेलं आहे? तुम्हाला आणि हालेलुया. त्याच्या राज्याची वाट पाहत
तो दिवस लवकर यावा म्हणून काय करत राहायचंय? खटपट करत राहायचंय. काय करत राहायचंय? काय करत राहायचंय? घर बांधण्यासाठी कशी खटपट करतो आपण? याच्याकडून घेऊ का, त्याच्याकडून घेऊ का, याला जाऊन भेटो का, त्याला जाऊन भेटो का, है ना? करतो का नाही आपण? घर बांधण्यासाठी आता माझं टार्गेट आहे 2026चं की आम्हाला घरच नाही, आता आम्हाला काय बांधायचंय? घर बांधायचं. मग मी काय करेल? सगळे जेवढं होईल तेवढं माझे दिवस माझ्या डोक्यामध्ये काय चालू राहील? फक्त काय बांधायचंय? घर बांधायचं. काय बांधायचंय? मग मी काय करेल? फायनान्शियली कुठून मला मदत भेटेल ते मिळवण्याचा प्रयत्न करेल. कुठून कोण मला कोटेशन काढून देईल, कोण मला कमी रेट मध्ये सगळ्या गोष्टी देईल. कंटिन्यू माझ्या डोक्यामध्ये काय राहणार आहे? घर बांधायचं, घर बांधायचं, घर बांधायचं, घर बांधायचंय. कोणी दास आहे का? सुवार्थ सांगायची, देवाच्या राज्यात लोकांना घेऊन यायचंय, लोकांचा उद्धार होणं गरजेचं आहे, लोकांचं तारण होणं गरजेचं आहे. लोक बंधनात आहे, त्या लोक बंधनातून काय झाले पाहिजे? आहे का? कंटिन्यू आपल्याला ध्यास लागलेला एका गोष्टीचा काय की लोकांचं काय झालं पाहिजे? तारण. पास्टर, लोकांचं तारण होणं खूप गरजेचं आहे. लोक कशामध्ये चाललेले? नाशामध्ये. तुम्ही बघता का आपल्या भागामध्ये लोक एवढे तरुण लेकरं दारू पिते. आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करणं खूप काय. आपण त्यांच्यासाठी फास्टिंग करू, आपण त्यांच्यासाठी प्रेयर करू. मी येतो चर्चमध्ये, शुक्रवारी येतो आणि मी काय करतो? प्रार्थना करतो. तुम्ही नाही आले तरी चालेल, पण मी येऊन तिथं काय करतो? आहे अशी गोष्ट. खटपट करतो का आपण? अशी करतो खटपट. पास्टरचं काम आहे चर्च घेणं, आपलं थोडी काम आहे ते. पास्टरचं काम आहे. येते खुद पास्टर. लाव पास्टरला फोन कधी येतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खटपट काय चालू आहे? पास्टरच नाही करत राव. हे आपले पास्टरच नाही करत, आपण तरी काय करायचं? जाऊ द्या, आपण पण काय करू? पास्टर जेव्हा करतील तेव्हा आपण काय करू. हालेलुया, हालेलुया. खटपट काय चालू आहे? आणि बाकीच्या गोष्टींना खटपट का? पास्टरला पण नाही विचारणार. मग लगेच कुठं राहतील? पास्टर तुम्ही थांबा, आम्ही जाऊन ती मीटिंग अटेंड करून येतो, तुम्ही घरी थांबा लागलं तर. हालेलुया, हालेलुया. पास्टर तुम्ही काय करा? थांबा घरी, तुम्ही तुमच्या काम करून घ्या, आम्ही कुठं जातो? हालेलुया. खटपट कशाची चालू आहे? जगातल्या गोष्टींची. आणि देवाच्या गोष्टीची पास्टरच नाही राव आपले करायला. पास्टर असते ना, मग आपण केलं असतं. तेव्हा पास्टर सांगतील ना, तेव्हा आपण काय करू? खटपट करू. आणि बाकीच्या खटपटी काय सगळ्या चालू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे. काय मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये ही गोष्ट आहे, कोणी येऊ या न येऊ पण मी करत राहणार आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराविषयी तहान आणि भूक आहे ना, ते कशा पण करत राहणार आहे. हालेलुया. कोणी येऊ या न येऊ, काही हरकत नाही त्या गोष्टींना. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा प्रभूमध्ये नवीन होतो ना, कोणीच येत नव्हतं माझ्यासोबत. मी जेव्हा कुठं जायचो बाहेर गावी प्रार्थनेला, कोणीच येत नव्हतं. मी त्यांना घरी जायचो, त्यांना गाडीवर टाकायचो, गाडीत पेट्रोल टाकायचो, त्यांना घ्यायचो आणि त्यांना घेऊन कुठं जायचो? सेवा करायला. हालेलुया, हालेलुया. त्यांच्यामधला कदाचित जो त्यांच्यामध्ये जो आवेश होता तो थंड होऊन गेला. कारण कोण घेऊन जात होता? मग त्यांच्यातला आवेश काय आला? काही गळून गेले, काहींची थोडीफार सेवा चालू आहे, काही निघून गेले, काही संसाराच्या गोष्टीत गेले. पण मी जो आवेशाने करत होतो ती गोष्ट आज पण त्याच आवेशाने काय चालू आहे. तुम्हाला सांगतो, मी घरामध्ये मी जर एक टाइम बायबल जर नाही वाचलं किंवा माझी प्रार्थना जर व्यवस्थित नाही झाली तर घरामध्ये मी चिडचिड करायला लागतो. माझ्या मिसेसला विचारायला लागला होता. आणि सगळ्यात जास्त चिडचिड तिच्यावर करतो मी. जर मला खूप जास्त कामाचा व्याप झाला ना, कंटिन्यू मी काम करत आहे, मला टाइमच नाही भेटत आहे काय करण्यासाठी? प्रेयर करण्यासाठी. तर मी त्यावेळेस पूर्ण घरामध्ये काय करतो? कशामुळं? कारण की जो क्वालिटी टाइम आहे देवासोबत घालवण्याचा, तो घालवण्यासाठी मला काय मिळाला नाही? वेळ मिळाला नाही. इकडे जाय तिकडे जाय, हे कर ते कर चालू आहे. आणि ज्यावेळेस मी स्थिर होऊन प्रार्थना करतो 1-1.5 घंटा 2 घंटे, मग तेव्हा काय वाटतं? शांत होऊन जातं सगळं, सगळीकडे काय होऊन जातं? प्रियांनो, आपल्यामध्ये देवाविषयी काय असणं गरजेचं आहे? आवेश. कोणी असू या नसू, कोणी येऊ या न येऊ, मला कोणाचं काम करायचंय? परमेश्वर. का परमेश्वर ज्यावेळेस तारण करण्यासाठी गेला होता, ज्यावेळेस आपला उद्धार करण्यासाठी आला होता, आपल्याला वाचवण्यासाठी आला होता, त्यावेळेस तो त्या समोरच्या व्यक्तीला जाऊन विचारायला गेला होता का की येणार एक ब्रदर तुम्ही, मी जाऊ मारायला त्याच्यासाठी त्या क्रूज खांबावर?
म्हणला होता का देव कोणाला? तो काय म्हटला, एक मी एकटा जरी असतो किंवा कोणी जरी व्यक्ती नसते जगामध्ये, त्या एका जरी एकाही व्यक्तीकडून पाप झाला असतं तर त्याच्यासाठी सुद्धा तो मारायला काय झाला असता. ही सगळ्यांनी वैयक्तिक आपल्या जीवनावर ती गोष्ट घेणं खूप काय आहे की त्यांनी माझा उद्धार केलेला आहे, त्यांनी मला वाचवलेलं आहे, तर मी त्याच्यासाठी स्टेप घेऊन काय करणार आहे, उभा राहणार. कोणी येऊ या न येऊ, हालेलुया. मी त्याच्या राज्यासाठी काय करत राहणार आहे, खटपट करत राहणार आहे. कोणी करू या न करू, पण मी परमेश्वरच्या राज्यासाठी काय करणार आहे, हालेलुया. परमेश्वर लोक उभा करणार आहे तुमच्यासाठी. परमेश्वर काय करणार आहे, गिदोन होता ना, गिदोनाचा सगळ्यात छोटा कुळ होता, त्याला परमेश्वराने निवडलं आणि त्याच्यावर परमेश्वराने सामर्थ्य प्रकट केलं आणि गिदोनाला एका योद्ध्यासारखं उभा केलं. आणि सगळ्यात एकदम कमी लोक होते त्याच्याकडे काय करण्यासाठी, लढाई करण्यासाठी. सगळ्यात कमी लोक होते. गिदोनाला काय म्हटलं परमेश्वर, तुम्हाला माहिती आहे गिदोन तर पहिले घाबरत होता, मी कसं जो परमेश्वरा युद्ध करायला लढायला, मला तर काहीच माहित नाही, माझा कुळ तर सगळ्यात छोटा कुळ आहे, सगळे लोक मला ब्लेम करतील, नाव ठेवतील, भरपूर काही गोष्टी करतील. मग तो नंतर त्याच्यासोबत लोक तयार झाले काय करण्यासाठी, युद्धाला जाण्यासाठी. मग परमेश्वर काय म्हणलं तुम्हाला माहितीये, जर तुम्ही एवढे लोक जर गेले युद्ध करण्यासाठी तर तुम्ही काय म्हणताल की तुम्ही तुमच्या बळावर आणि शक्तीवर हे युद्ध काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. मग तो गौरव कोणाचा होईल, मनुष्याचा गौरव होईल. कोणाचा गौरव होईल, मनुष्याचा गौरव होईल. कोणाचा गौरव होईल, कशामुळं, कारण माणसं 10,000 लोक, जर तुम्हाला माहितीये 5,000 लोकांना मारायला चालले, किती हजार लोक चालले, माहिती ते 5,000 समोरचे काय होणार आहे, मरणारच आहेत, ते काय होणार आहे. पण जर त्या 5,000 लोकांना मारायला फक्त 500 लोक जाणार आहेत, किती लोक जाणार आहे, मग ते युद्धामध्ये कोण उतरून येणार आहे, परमेश्वर. 5,000 लोकांना किती लोकांनी मारलं, फक्त 500. कशामुळं, कारण त्यांची कुवत नसताना त्यांना कोणी सामर्थ्य दिलं, परमेश्वर. पण परमेश्वर कोणाला निवडलं, जे या जगातले टाकून दिलेले, जे या जगातले पूर्णपणे ज्यांना काहीच येत नाही, काहीच माहित नाहीये, जे अनपढ आहेत, म्हणजे त्यांना काहीच जमत नाही कुठल्या गोष्टी, त्यांना परमेश्वराने काय केलेलं आहे, निवडलं. येशूचे जे शिष्य होते कसे होते, मासे धरणारे होते, त्यांना काहीच येत नव्हतं, पण ज्यास पवित्र आत्मा त्यांच्यावर आला त्यांना सामर्थ्य मिळालं. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ते परुषी सदुकी लोकांसमोर उभा राहून शास्त्र असं तोंडपाठ सगळ्या गोष्टी फोडून सांगत होते. ते लोक शॉक व्हायला लागले की यांना हे ज्ञान कुठून मिळालं. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुम्ही देवाच्या राज्यासाठी काय करत राहणार आहे, काय करत राहणार आहे, काय करत राहणार आहे, कोणी येऊ या न येऊ, मी करणार. हालेलुया. कारण त्यावेळेस येशू नाही म्हटला तू येतो का मरण्यासाठी, हे क्रूसखांब घेण्यासाठी किंवा रक्त सांडण्यासाठी, कोणाला म्हणलं का, तो वैयक्तिक प्रत्येकासाठी त्या क्रूसखांबावर काय केलं, त्यांनी स्वतःच बलिदान केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्याला, तुम्हाला माहितीये देवाचा तो दिवस लवकर यावा म्हणून काय करत राहायचंय, वाट पाहत काय करत राहायची, काय करत राहायची, काय करायची, बाजूच्याला हलवायचं, काय म्हणचं, वाट पाहत काय करत राहा, खटपट करत राहा, काय करत राहा. त्याला विचारा खटपट म्हणजे काय, खटपट म्हणजे काय, प्रार्थना करायची, वचन वाचायचं आणि इतरांना परमेश्वराच्या राज्याच्या गोष्टी काय करायच्या, सांगायचं. हालेलुया, हालेलुया. आता इथं एवढे लोक बसलेले, तुम्ही एवढे लोक आहेत, किती लोक असतील, जे काय असतील 20-25 लोक, एवढ्या सगळ्या लोकांना परमेश्वराचं वचन माहिती आहे. आता एवढे 20-25 लोक जर या पैठण भागातील प्रत्येक गावामध्ये एक जण जर गेला आणि परमेश्वराचा काय करते, प्रचार करते, काय करते, परमेश्वराचा प्रचार म्हणजे लय मोठा लगे असं वचन घेऊन लय सांगत बसले जर नाही, नॉर्मली फक्त काय सांगताय, सुवार्ता सांगताय की बाई येशू जो आहे ना त्याने माझं जीवन बदललंय, माझ्या जीवनात एवढं अद्भुत काम केलंय, तुमच्या पण जीवनामध्ये तो काय काम करणार आहे. हालेलुया. एवढं जरी सांगितलं, तुम्ही एका गावामध्ये किती, 25 गावामध्ये गेले, किती गावामध्ये गेले, किती गावामध्ये, त्या 25 गावापैकी तुम्ही 5-5 लोकांना जरी आणलं, 5-5 लोक जरी तुमच्या वचनाला किंवा सुवार्तेला ऐकून किंवा साक्षला ऐकून आले, किती लोक होणार आहे, 25 गावामध्ये 5 लोक गेले,
25 डिवायडेड बाय 25 × 5 करा, किती होतील? 100 तर होतील, होईल ना 100? आपण किती जण बसलेलो? 25. त्यांनी 25 गावामध्ये गेले आणि तिथं 5 लोकांना आणलं. किती लोक आले? 100. कोणाच्या राज्यामध्ये? परमेश्वर. हालेलुया. ही परमेश्वराच्या राज्यासाठी खटपट. ही परमेश्वर राज्यासाठी काय आहे? तेवढे लोक परमेश्वरच्या कुठे येणार आहे? राज्यामध्ये. तुम्हाला परमेश्वरच्या राज्यात लोकांना नाही घेऊन यायचं, फक्त परमेश्वरचं वचन तुम्हाला त्यांना काय करायचंय? वचन जरी नाही सांगितलं, तुम्ही निश्चित त्यांना काय सांगताय? सुवार्ता, किंवा तुम्ही त्यांना काय सांगताय? साक्ष. त्याच्याद्वारे ते कोणाच्या राज्यामध्ये येणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्या लोकांचं काय होणार आहे? तारण होणार आहे. त्या लोकांचा काय होणार आहे? उद्धार होणार आहे. हालेलुया. आणि हे 25 लोक घरी जाऊन जेवले आणि झोपले आणि नाही गेले कोणाला सांगायला. काय राहिले? 25चे 25. याच्यातले पण अर्धे इकडून आदर्शीपणा आला, दारूबाजी आली, संसाराच्या चिंता आल्या, ते पण त्याच्यातले काय झाले? गेले. किती राहिले? 20 किंवा 15. काय होणार आहे सांग? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग देव यांच्याकडे बघणार आहे का? देव तर त्याचं काम काय करणारच आहे, कुठूनही करणारच आहे. तो काय करणार? या भागाकडे लक्ष कमी देईल, दुसऱ्या भागावर परमेश्वर त्याचं सामर्थ्य प्रकट करेल आणि तिथं परमेश्वर लोकांना काय करेल? वाढवेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून हे खूप महत्वाचं प्रियांनो. आज काय बघितलं आपण? आपल्याला काय करत राहायची? वाट पाहत राहायची. अगोदर काय पाहत राहायची? आपल्याला काय पाहत राहायची? घाई करायची कोणत्या गोष्टीची? घाई करायची का? नाही रे, आत्ताच झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? प्रार्थना नाही, वचन नाही, आणि गोष्टी कशा? एक्सपेक्टेशन काय? लगेच. काय आलं पाहिजे? आणि प्रार्थना किती मिनिटाची? फक्त किती मिनिटाची? आणि काय अपेक्षा देवाकडनं? पास्टर देव काही करतच नाही आमच्या जीवनामध्ये. पास्टर देव काय आमच्या जीवनामध्ये? एवढ्या वर्षापासून आम्ही येतो, झाल्या आता 2 वर्ष आम्हाला चर्चमध्ये, अजून पण आम्हाला ब्लेसिंग्स नाही भेटल्या. हालेलुया. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणाचा आहे? पास्टरचा आहे का त्यांचा प्रॉब्लेम आहे? कोणाचा प्रॉब्लेम आहे? की जे काय करत नाही? प्रार्थना. काय करत नाही? जर तुम्ही प्रार्थना करत राहणार आहे, सकाळी 1 घंटा प्रार्थना करतो, संध्याकाळी 1 घंटा प्रार्थना करतो, बायबलचं वचन 1 घंटा वाचतो, त्या वचनातून ते वचन काढून मी त्याला कन्फेस करत राहतो, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या साक्षला तुमच्यापर्यंत येण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही. आणि 1 वर्ष नाही, 6 महिन्यात तुम्ही तुमच्या आशीर्वादांना प्राप्त करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असा महान परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून देवाचा तो दिवस येण्यासाठी आपल्याला काय करत राहायची? काय करत राहायची? वाट पाहत राहायची. आणि आपल्याला काय करत राहायची? खटपट करत राहायची. काय करत राहायची? कशासाठी खटपट करतो आपण? संसाराच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी. हालेलुया. करतो ना? मग आता कोणत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी खटपट करायची? देवाच्या राज्याच्या गोष्टींना. हालेलुया. समजलं सगळ्यांना? मग किती जण निर्णय करणार आहे की मी आजपासून देवाच्या राज्यासाठी काय करत राहणार आहे? काय करत राहणार आहे? काय करत राहणार आहे? सगळ्याला समजलं? हालेलुया. या प्रियांनो, आपण आपले नेत्र बंद करूया आणि देवाला सहाय्य मागूया की खरंच प्रभू, आज जे काही तुझ्या सुभक्तीत आम्ही वेळ घालवलाय आणि आम्हाला कळालंय परमेश्वरा की खरंच प्रभू आम्ही कशा प्रकारचे लोक बनावं पित्या. लेब्रोटोनामा सियानद्रोबो शियानद्रोबो. आपण आपले हात उंच करूया. परमेश्वर एक प्रश्न विचारूया की आपल्या मनाला आपण एक प्रश्न विचारूया, खरंच मी देवाच्या राज्यासाठी खटपट करत आहे का? खरंच मी वाट पाहत आहे का परमेश्वराची? का मी या संसाराच्या काळज्या चिंतामध्ये, या जगातल्या गोष्टींमध्ये हरून गेलेलो आहे? आपल्या मनाला विचारायचा हा प्रश्न, आणि आपलं मनच आपल्याला ग्वाही देईल, आपलं मनच आपल्याला उत्तर देईल. जर आपण या गोष्टी करत आहोत प्रियांनो, संसारामध्ये गुंतलेलो आहे, संसाराच्या गोष्टीमध्ये भारावून गेलेलो आहे, तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जगाचा जसा नाश होणार आहे, जगातल्या बाकीच्या लोकांचा जसा नाश झालाय, आपणही त्याच गोष्टीमध्ये राहतो.
आपल्याला वाट पाहत राहायची त्या परमेश्वराच्या येण्याची. तो दिवस लवकर येणार आहे. तो दिवस लवकर यावा म्हणून आपण खटपट करत राहायचं. मी प्रार्थना करत राहणार आहे लोकांच्या उद्धारासाठी. मी प्रार्थना करत राहणार आहे लोकांच्या तारणासाठी. मी फास्टिंग करत राहणार आहे. मी लोकांना सुवार्थ सांगत राहणार आहे. मी परमेश्वराच्या राज्याच्या गोष्टी परमेश्वराच्या लोकांना सांगत राहणार आहे की ज्याच्याद्वारे लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये यावे. मी पवित्र वर्तणुकीमध्ये चालणार आहे. मी त्याच्या सुभक्तीमध्ये एकत्र येणार आहे. आज या प्रभू भोजनामध्ये भाग घेण्याच्या अगोदर आपण आज आपल्या मनाची तयारी करणार आहोत. खरंच मी परमेश्वराच्या राज्यासाठी एवढा झटून त्याचा शोध करत आहे का? खरंच मी त्याच्या राज्यासाठी खटपट करत आहे का मी गुंतलोय फक्त संसाराच्या काळज्या चिंतेमध्ये? काही गोष्ट फक्त देवाच्या दासांना म्हणून दिलेली का? खरंच परमेश्वर जर माझ्या पापांसाठी मेलाय, तरी माझा उद्धार आणि माझं तारण केलंय, तर ही माझी सगळ्यात पहिली जबाबदारी आहे, ही जिम्मेदारी माझी की मी त्याच्या राज्याला वाढवण्यासाठी प्रत्येक त्या गोष्टीचे स्टेप्स घ्यावेत. जे जे त्याच्या राज्यासाठी छोट्यातल्या छोट्या गोष्टी करेल, परमेश्वर बोललाय की तो त्याच्या प्रतिफळाला कधीच मुकणार नाही. परमेश्वर त्याला प्रत्येक ते स्वर्गातून प्रतिफळ देणार आहे की जे त्याच्या राज्यासाठी महान गोष्टी करणार आहे. प्रभू तुझा महान ग्रेस या मंडळीवर पाठव प्रभू. प्रभू ही मंडळी प्रभू पित्या त्या परमेश्वरा रिबेका सारखे होते प्रभू. रिबेकेनं जसं परमेश्वरा 10 उंटांना पाणी पाजलं प्रभू. प्रभू ही मंडळी तशी काम करणारी परमेश्वरा तुझ्या सुवार्थेसाठी तुझ्या राज्यासाठी खटपट करणारी अशी बनव परमेश्वर. तुझा तो महान ग्रेस या मंडळीवर पाठव प्रभू. तुझं महान सामर्थ्य पाठव पित्या. त्या मंडळीला ब्लेस करत आहे प्रभू, कारण ते सर्व स्वर्गातून बघत आहे पित्या. आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो पिता. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक पिता. आमेन.